माधव कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय कुंज जय गोपी जना वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी वल्लभ जय गोपी जना वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी वल्लभ जय यशोदा नंदन जय ब्रज जन रंजन जय नंदन जय ब्रज जन जय नंदन जय ब्रज जन रंजन जय यशोदा गाइए सभी जोर से जय ब्रज जन जय यमुना तीरा वनचारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी वनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय माधव जय कुंज बिहारी जय माधव जय कुंज जय गोपी जना
कुञ्जन जय यशोदानन्दन जय व्रज जय यशोदानन्दन जय व्रज जन रञ्जन जय नन्दन जय व्रज जन जय यमुना तीरवनचारी जय कुञ्ज बिहारी जय कुञ्ज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे बोलो बोलो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे जय राधा दामोदर राधा दामोदर श्री राधे जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा जय जय प्रभुपाद जय प्रभुपाद निताय गौर हरि बोल गौर हरि बोल निताय गौर हरि बोल गौर हरि बोल श्री हरिनाम संकीर्तन की जय श्री श्री राधा दामोदर की जय श्री श्री लक्ष्मी नरसिंह देव की जय श्री श्री गौर निताय की जय श्रील प्रभुपाद की जय समवेत गौर भक्त वृंद की जय निताय गौर प्रेमानंदे हरि हरि जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद
जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। हरे कृष्ण हरे कृष्णा। सभी भक्तों का स्वागत है आज के इस विशेष योगिनी एकादशी के रविवारीय कार्यक्रम में। और बहुत अच्छा लग रहा है सारे भक्तों को देखकर। हाउसफुल हो गया शुरुआत में ही, और पुनः घर वापसी का आनंद। चाहे व्यक्ति कहीं भी घूमे, पूरा विश्व घूमे, जंगल घूमे, शहर घूमे, कहीं भी घूमे, मगर जब व्यक्ति घर आ जाता है तो घर पे ही उसका आनंद है। और वही आनंद आज हम प्रातः काल से सभी भक्तों के दर्शन से आनंद का अनुभव हम कर रहे। सारे भक्तों को आज प्रातः काल से मंगल आरती से ही सभी भक्तों का दर्शन, आज एकादशी, संडे, सभी कुछ 3 in 1, संडे भी, एकादशी भी, सारे भक्तों का दर्शन भी। भगवान की कृपा है कि 40 दिन के बाद हम पुनः मिल रहे। सभी ने तो सुना ही होगा कितने सारे फ्लाइट क्रैश हो रहे हैं। अहमदाबाद के विषय में तो पक्का सुना ही होगा सभी ने। 2 मिनट में सब कुछ समाप्त हो गया। 242 पैसेंजर्स, 230 पैसेंजर, 10 क्रू मेंबर और 2 पायलट, सिर्फ 2 मिनट में। हम कहते हैं कि 2 मिनट में सब कुछ नष्ट हो जाता है, मगर उसका ज्वलंत उदाहरण, जलते हुए उदाहरण देखा। ज्वलंत मतलब आंखों देखा हाल। 1:38 पर दोपहर में फ्लाइट उड़ान भरी और 1:40 पर सब कुछ समाप्त हो चुका था। हे हिंदी आहे, मराठी नाही आहे। तर प्रत्येक वेळी सगळे मराठीच आहेत, त्यामुळे मराठी बोलणं आवश्यक आहे। अनुवाद फक्त हिंदीमध्ये आहे चैतन्य चरितामृतचा। तर ज्या पद्धतीनं मी सांगत होतो की कधीही काहीही होऊ शकतं आणि सर्व भक्तांचा आशीर्वाद आहे, गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे, श्रील प्रभुपाद आणि भगवंतांचा आशीर्वाद आहे, म्हणून सही सलामत वापस आहे। आणि 40 दिवस कसे निघून गेले हे कळालं सुद्धा नाही। जग भ्रमण करत 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 कुठेही जरी गेलं तरी श्रील प्रभुपादांची अनुभूती आणि श्रील प्रभुपादांचं ऐश्वर्य, श्रील प्रभुपादांची कृपा आपण प्राप्त करू शकतो। जगातील लोक जातात विदेशात फिरण्यासाठी आणि भक्त जातात विदेशात प्रभुपादांची तीर्थयात्रा करण्यासाठी। जसं बाहेरील लोक जेव्हा जातात वेगवेगळ्या ठिकाणी, सिंगापूर, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, त्या ठिकाणी ते भोग करण्यासाठी जातात। जसं गोव्याला वगैरे लोक जातात त्यावेळी तिथेही आनंद उपभोग घेण्यासाठी आणि गोव्याची दारू पिण्यासाठी। त्यामुळे गोव्याची दारू इतकी प्रसिद्ध आहे की प्रत्येक जो रस्ता गोव्यातून बाहेर येतो, मग तो कर्नाटकात जाणारा असो, महाराष्ट्रात येणारा असो किंवा कुठल्याही परत राज्यात जाणारा असो, पोलीस लोकांना खास चेकिंग असते तिथं दारूच्या बाटल्या किती आणल्या, कारण का दारू ते आणू शकत नाहीत म्हणून। तर जे बुद्धिमान लोक आहेत ते वेगवेगळे, जसं गाडीच्या बोनेटमध्ये बाटल्या लपवून ठेवणार किंवा बाटल्या ओपन करून आणणार, कारण का सील पॅक आणू शकत नाही तर मग ओपन करून आणणार।
तर प्रत्येकजण भोग प्रवृत्तीनं त्या ठिकाणी जातो. पण जेव्हा भक्त त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी प्रभुपादांचा अनुभव, मग तो काही दिवसापूर्वी जून महिन्यामध्ये परमपूज्य भक्तिरसामृत महाराज आणि एक रशियाचे संन्यासी, त्या दोघांनी मिळून गोव्यामध्ये रिट्रीट कॅम्प ठेवलेला होता. हरे कृष्ण रिट्रीट, आध्यात्मिक. त्याच पद्धतीनं मग अमेरिकेमध्ये श्रील प्रभुपादांनी जी प्रारंभ केलेली रथयात्रा, 50वी रथयात्रामध्ये भाग घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. 50th रथयात्रा जी 1975ला प्रारंभ झाली आणि 2025 म्हणजे अगदी 50 वर्ष. ते स्थान ज्या ठिकाणी श्रील प्रभुपादांनी हरे कृष्ण आंदोलनाची सुरुवात केली, 26 सेकंड ॲव्हेन्यू. 26 म्हणजे घराचा नंबर, सेकंड म्हणजे दुसरी गल्ली, अव्हेन्यू म्हणजे महत्त्वाचे जे मेन रोड आहे त्याला अव्हेन्यू म्हटलं जातं. टॉम्किन स्क्वेअर पार्क, ज्या ठिकाणी श्रील प्रभुपादांनी बसून कीर्तन केलं हरे कृष्ण ट्रीच्या खाली, भक्ती सेंटर, आणि असे कित्येक वेगवेगळे जे प्रभुपादांनी मंदिरांची स्थापना केली, स्वतः प्रभुपादांनी DT इन्स्टॉल केली. मग ते टोरंटो असो किंवा मॉन्ट्रियल असो, ज्या मॉन्ट्रियलमध्ये श्रील प्रभुपादांनी पहिल्यांदा गोपालकृष्ण महाराजांची भेट झाली ते मंदिर असो, टोरंटोमध्ये खीरचोर गोपीनाथ, प्रभुपादांनी न्यू रेमुना तयार केलं टोरंटोमध्ये, खीरचोर गोपीनाथ. आणि प्रत्येक ठिकाणी प्रभुपादांचा अनुभव, प्रभुपादांची खोली, ज्या ठिकाणी प्रभुपाद राहायचे, प्रभुपादांचं साहित्य, आणि प्रत्येक ठिकाणी आपण त्याचं दर्शन केल्यानंतर वाटते की प्रभुपादांनी किती मोठा त्याग आणि किती मोठं आपल्यासाठी एक भेट प्रभुपादांनी दिलेली आहे, ते आपण कधी विसरू शकत नाही. आणि मग जगप्रसिद्ध गोविंदास, जिथं जाईल तिथं मग गोविंदास. मग प्रत्येक व्यक्तीला, मग तो भक्त असो किंवा अभक्त असो किंवा त्या देशाचा नागरिक असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, त्या प्रत्येकासाठी सात्विक शुद्ध कृष्ण प्रसाद गोविंदास. आणि ज्या लोकांनी कधीही डाळ भात त्यांच्या जीवनात बघितला सुद्धा नसेल, त्यांच्यासाठी सुद्धा डाळ भात, समोसा, मसाला पप्पू, बुवा हे असे पदार्थ अमेरिकेत सुद्धा. कारण प्रत्येक ठिकाणी भक्त वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत. आणि जाणंही तितकं कठीण आणि वापस येणंही, आणि आज आलो तेही महत्त्वाचं आहे. आणि एअर इंडिया जशी प्रसिद्ध झालेलीच आहे त्या ॲक्सिडेंटमुळे, आता आपण त्या एअरलाईन्सला तर दोष देऊ शकत नाही, कारण का जे विधीचं विधान आहे, जी गंतव्य, आपण त्या गोष्टीवरून चर्चा करू शकतो किंवा पाहू शकतो. 240 पैकी जवळजवळ 150 भारतीय, 40च्या आसपास ब्रिटिश लंडनचे राहणारे, पोर्तुगालचे, वेगवेगळं प्रत्येकाचं गंतव्य, ते विधीचं विधान प्रत्येकाला एकत्रित घेऊन आलं त्याच विमानामध्ये. भारतातले तर होतेच, त्यानंतर लंडनचे सुद्धा होते, ब्रिटिश सरकारच्या राज्याची त्या अंतर्गत ब्रिटिश पासपोर्टवाले, पोर्तुगीजवाले सगळे होते. मला ते जेव्हा ऐकलं त्यावेळी मला त्या ह्याची आठवण आली, पोपटाची कथा मी जी सांगत असतो दरवेळी. एक पोपट, ज्या पोपटाला त्याचा मृत्यू जवळ आलेला असतो अगदी 1 दिवसानंतर, तर त्या पोपटाला भेटण्यासाठी यमदूत येतात. आणि यमदूत आल्यानंतर तो पोपट घाबरतो, आणि पोपट घाबरून तो लगेच गरुड देवांजवळ जातो आणि गरुड देवांना प्रार्थना करतो, हे गरुड देव, माझी एक विनंती आहे. म्हटले काय? म्हणजे मला 7 समुद्रापार सोडून या, कारण का यमदूतांचं दर्शन झालं आणि यमदूतांचे दर्शन होणं म्हणजे माझा मृत्यू जवळ आलेला आहे आणि मला लवकर मरायचं नाही, मला काय करा, 7 समुद्रापार सोडून या. दुसऱ्या दिवशी यमदूत 7 समुद्रापार पोचले. म्हटले वेळ झाली तुमची, चला आता. म्हटले मग काल कशाला आलेले? आणि त्यावेळी त्या यमदूताने सांगितलं, काल आम्ही आलेलो विधीचं विधान बघण्यासाठी. तुमचा मृत्यू जो आहे पोपटाचा तो 7 समुद्रापार होता
आणि आम्ही विचार करत होतो की हा छोटासा जीव पोपट एका रात्रीत 7 समुद्राच्या पलीकडं कसा येणार, ही आम्हाला चिंता होती. म्हणून बघायसाठी आलेलो आम्ही. आणि त्या पोपटाने बरोबर त्या गरुड देवांची प्रार्थना करून गरुड देवांच्या आशीर्वादानं तो 7 समुद्रापार पोचला. त्यामुळे गंतव्य काय आहे, आणि त्याच्यात आपण हे सुद्धा आपण शिकलो असेल, राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के, दैव तारी त्याला कोण मारी. ज्याला भगवंतानी वाचवायचा प्रयत्न केलेला आहे तो चालत सरळ बाहेर आला. 11A विश्वास कुमार. आणि भगवंतानी ज्याला वाचवायचं ठरवलंय त्याला आपण काहीच करू शकत नाही. विचार करा, श्री श्री राधा दामोदर की. आपण 1-2 थेंब किंवा कधी कधी थोडंसं रॉकेल किंवा पेट्रोल घालून अग्नी पेटवतो. स्मशानामध्ये कधी कधी लवकर पेटत नाही, पाऊस असला की टायर टाकतात, पेट्रोल टाकलं जातं. आणि या विमानामध्ये 1.25 लाख लिटर पेट्रोल भरलेलं होतं. 1.25 लाख, 1-2 लिटर नाही. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी ज्या ठिकाणी 2 थेंबमध्ये अग्नी प्रज्वलित होतो त्या ठिकाणी 1.25 लाख लिटर भरलेलं, पूर्ण भरून निघालेलं होतं विमान. ते विमान पहिला मुंबईहून अहमदाबादला आलं. अहमदाबादमध्ये बरेच लोक उतरले, नवीन लोक चढले, आणि ज्यांचं गंतव्य होतं तेच चढले. एक चालत बाहेर आले, एक स्त्री जी वाचली, लेट पोचली एअरपोर्टला, आणि तिने गणपती बाप्पा की जय म्हटली. गणपती बाप्पानं मला वाचवलं, गणपतीने मला वाचवलं. तिचा साक्षात्कार तिला झाला आणि ती वाचली. विश्वास कुमार सुद्धा वाचले. पण किती मोठा अपघात. 1.25 लाख पेट्रोल. आपण विचार तरी करू शकतो का? आपल्या जन्माष्टमीला किती 20-25 लिटरमध्ये जन्माष्टमी होते. 20-25 लिटर डिझेल आणलं की पूर्ण संध्याकालीन कार्यक्रम संपूर्ण होऊन जातो. आणि या ठिकाणी 1.25 लाख लिटर. तर गंतव्य जे आहे ते गंतव्य, प्रत्येक विधीचं विधान कधीही कुणालाही चुकलेलं नाही आहे. मग आपण घरात जरी बसलं, बाहेर आपल्याला भीती आहे म्हणून घरात मग कुठून तर खिडकीतून एक साप येणार, चावणार, संपलं. साबणावरती पाय घसरला, बाथरूममध्ये पडला, संपलं. काही येऊ शकते. आपण जरी बाहेर भीती असली आणि आत आपण राहिलो, आत राहिलो, बाहेर राहिलो, जे गंतव्य आणि विधी, ते विधीचं विधान कधीही चुकणारं नाही. आणि जेव्हा रिटर्नमध्ये येतो तुम्ही, सगळ्यात शेवटचा टप्पा दुबई ते भारत, परवा रात्री म्हणजे शुक्रवारी रात्री, जुमा के दिन रात को. आणि त्या दिवशी रात्री जे भक्त विचारते, प्रभूजी कोणसे फ्लाइट से जा रहे? एअर इंडिया. एअर इंडिया म्हटलं सगळे हसायचे, प्रभूजी ध्यान से जाओ, एअर इंडिया का कुछ भरोसा नाही. आणि सीट सुद्धा भेटली 11A. सीट सुद्धा 11A होती. पण भगवंतांचं नियोजन आणि भक्तांचा आशीर्वाद काय असेल माहीत नाही. जेव्हा रात्री 11:30ची फ्लाईट, 8 वाजता एअरपोर्टला पोचायचं होतं, 8:30 पर्यंत. 8 वाजता आम्ही निघालो. रस्त्यात गेल्यानंतर एअरपोर्टला पोचल्यावर कळालं की एअर इंडियाची फ्लाईट कॅन्सल झाली. काही तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट कॅन्सल. नशीब उडल्यानंतर तांत्रिक बिघाड आला. आणि पहिलाच त्यांनी जमिनीवरतीच डिक्लेअर केलं की आम्ही उडणार नाही. खरं एवढंच की त्यांनी माहिती दिली नाही किंवा मेसेज टाकला नाही किंवा काहीच कल्पना नव्हती कॅन्सल झालेलं. पण सरतेज शेवटी गेल्यानंतर कळालं. मग तिथून दुबई एअरपोर्टपासून 100 किलोमीटर दूर आणखी एक एअरपोर्ट आहे, अल जिहाद असं काहीतरी विचित्र त्याचं नाव आहे, शेख नाव. आणि तिथून योगायोग मुंबईला येणारी 12:50ची फ्लाईट होती. 2 तिकीट अवेलेबल होते. मी आणि कोइंबतूरचे एकटे भक्त होते. आणि मग त्या योगाने एअरपोर्ट पण बदललं, फ्लाईट बदलली आणि सुखरूप पोचलो. त्यामुळे दामोदरांचा आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे. पुन्हा वापस जसं विश्वास कुमार वाचले तसं विश्वासाने मी वाचलो. तर पुन्हा सर्व भक्तांचा विशेष धन्यवाद. गुरु महाराजांनी दिलेला आदेश आणि भूवैकुंठ प्रकल्प हे पूर्ण करण्याची सेवा. आणि असं नाही, विश्वास तर होता. प्रत्येक जण माझ्यासाठी हृदयापासून प्रार्थना तर करतच होते. मग ते आपले असो दुसरे असो, प्रत्येकाला वाटायचं प्रभूजीने लवकर वापस यावं. जिवंत आले तर चांगलंच आहे.
आणि प्रत्येकाच्या आशीर्वादाने पुन्हा आज ही सेवा करण्याची किंवा भागवत सेवा करण्याची एकादशीच्या दिवशी एक संधी प्राप्त झाली. आणि सकाळीच आज शिक्षाष्टक म्हणताना श्रीमान ब्रजबंधू प्रभुपादांचा एक कोट त्यांनी आज सांगितला. प्रभुपादांनी आजच्या दिवशी म्हणजे 22 जूनला जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये प्रभुपादांनी सांगितलं त्या शिष्याला की प्रत्येक गृहस्थासाठी घरामध्ये असणारे साप आणि पाली यांची सुद्धा पोट भरेपर्यंत त्यांची काळजी घेतली पाहिजे. तर मग बाकीच्यांचं काय? कुणाकुणाचं साप आणि पाल, त्या दोघांची सुद्धा घरामध्ये जितकेही जीव आहेत त्यांची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. आणि तेच मनुष्य जन्म आहे. त्या मनुष्य जन्म आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे प्रत्येक जीवाची काळजी करत भगवंतांच्या जवळ जाण्यासाठी आहे. नाहीतर शाश्वती तर काहीच नाही. 2 मिनिटामध्ये सर्व अंतिम संस्कार करण्याचा पण खर्च आला नाही. एकाच वेळी सगळं झालं, काहीच आवश्यकता नाही लागली. भस्मसात, पूर्ण भस्म होऊन गेलं शरीर. आणि त्यामुळेच चैतन्य महाप्रभूंनी जे चैतन्य चरितामृत त्याच आजच्याच कनेक्शनवरून मी विचार करत होतो की चैतन्य महाप्रभूंनी जो चैतन्य चरितामृतमध्ये जो श्लोक सांगितला, भारत भूमी ते मनुष्य जन्म होईल मनुष्य जन्मजार, जन्म सार्थक करी कर पर उपकार, हा 41वा श्लोक आहे. हे चैतन्य चरितामृत आदि लीला अध्याय 9 भक्तीचं कल्पवृक्ष अध्यायाचं नाव आहे, भक्तीचं कल्पवृक्ष. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतायत की ज्याचा भारत भूमीमध्ये जन्म झालेला आहे त्याचं कर्तव्य आहे भारत भूमी ते मनुष्य जन्म होईल जार, जन्म सार्थक करी, स्वतःचा जन्म सार्थक करून कर पर उपकार. आपला जन्म सार्थक करत करत आपण प्रत्येकाच्या जीवाची काळजी घेणं हे आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि मनुष्य जन्म प्राप्त झाला म्हणूनच आपण या ठिकाणी चिंता करत आहोत, आपण चर्चा करत आहोत आपल्या जीवनाविषयी, आपल्या गंतव्याविषयी, आपल्या भक्तीविषयी, आपल्या शिक्षणाविषयी, आपल्या खाण्यापिण्याविषयी आपल्याला चिंता आहे. आणि आपण त्याचं कार्य देखील करत आहोत. आता आपण कुठेही सुरक्षित नाही आहे. जे लोक काश्मीरला गेले फिरण्यासाठी, चलो काश्मीर घूम कर आएंगे, तिथं बंदूक आतंकवाद झाला. जे मॅच बघायसाठी गेले तिथं ट्रॅम्पेट झालं, गर्दीमध्ये श्वास रोखला तिथं मेले. विमानात बसून चाललेले ते गेले. डॉक्टरचा अभ्यास करण्यासाठी हॉस्टेलमध्ये राहिलेले जेवत होते, विचारसुद्धा नाही केला की आमचा मृत्यू असा होणार, तिथेही ते काही गेले. जेवताना सुद्धा, आकाशात सुद्धा, जमिनीवर सुद्धा, ट्रेनमध्ये सुद्धा आणि गार्डनमध्ये सुद्धा. मग त्या हिरण्यकश्यपूसारखं झालं, मैं कहीं नहीं मरूंगा. पण भगवंताने आठवण करून दिली, तू हर जगा मरेगा. तो जरी आकाशात असला तरी, जमिनीवर असला तरी, पाण्यात असला तरी, कुठेही असला तरी मृत्यू हा निश्चित आहे. आणि म्हणून भगवंताने भगवद्गीतेत स्पष्ट केलेलं आहे 2ऱ्या अध्यायात, जातस्य हि ध्रुवो मृत्यो ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येथे नत्वम शोचितुमर्हसि. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुनर्जन्म निश्चित आहे. कधी कधी आपल्याला आवडतं, आपल्याला सहजासहजी आवडत नाही बोलण्याविषयी. जर संध्याकाळच्या वेळी विशेष करून आपण म्हणतो दिवे लावण्याच्या वेळी, दिवे लावायच्या वेळी जर आपण कोणाचं बोललं ॲक्सिडेंट, मेलं, तर लोक हे बोलू नका, चांगलं नाही, चांगला काहीतरी बोला. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. दिव्यासाठी नमस्कार करा, चांगलं होऊ दे असं काही बोलायचं नाही. आपल्याला आवडत असेल आपण चर्चा करत असू, आपल्याला आवडत नसेल कोणी सांगेल कोणी नाही सांगेल, काही जरी असलं तरी ते अटल सत्य आहे. आणि म्हणून भगवंताने जातस्य हि ध्रुवो मृत्यू, जसा ध्रुव तारा आपलं स्थान सोडून कधीही हलत नाही. ध्रुव म्हणजे अटल, जे कधीही न टळणार आहे, अटल.
म्हणून म्हणजे जातस्यही ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुनर्जन्म देखील निश्चित आहे त्याच्या कार्यानुसार. ज्याची बुद्धी, ज्याची चेतना, त्याच्या विकसित जे झालेले त्याचे विचार आहेत त्या विचारानुसार त्याला पुनर्जन्म देखील निश्चित आहे. आणि म्हणून जो बुद्धिमान मनुष्य आहे तो कधीही विचलित होत नाही. याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि सगळं जे काही आपण करतोय हे शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठीच. प्रभूजी काय चहा सुद्धा सोडला हो, चहा सुद्धा सोडला, काय सांगू. कॉफी पण सोडून दिली, चॉकलेट खाणं पण सोडून दिलं. काय सांगू आता, एवढं सगळं सोडलं कशासाठी? फक्त शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी. मग भगवंतांनी ते सुद्धा सांगितलं की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी जर माझं स्मरण कराल तर माझी प्राप्ती होईल. पण अंतकाळी स्मरण होणाऱ्याची गॅरंटी कुठं आहे? मी आजच IVFचा क्लास देत होतो सकाळी 7:30 ते 7:30 या वेळेत. तर त्यांना मी विचारलं डायरेक्ट फायनल एक्झाम असते की पहिला टेस्ट असते? पहिला कुठली असते? टेस्ट असते. त्यानंतर 6 महिने परीक्षा असते, त्यानंतर प्रिलिम्स असते आणि त्यानंतर वार्षिक असते. पहिलाच वार्षिक परीक्षा येत नाही कधी. जो बुद्धिमान व्यक्ती आहे त्याला माहिती आहे जीवनामध्ये येणारही संकट एक एक आपली परीक्षा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे, कष्ट आहे. कुणाला दिसतं, कुणाला दिसत नाही. प्रत्येकजण सांगत नाही की मला एवढे कष्ट आहेत. कुणा विचारा कसं आहे? राम राम, ठीक आहे. सगळेजण ठीकच सांगत नाहीत की काय कष्ट आहे. जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर एक सर्कसचं उदाहरण द्यायचे. 50 पैशाचं सर्कस. आणि 50 पैसे सर्कस फार प्रसिद्ध झालं. म्हटलं 50 पैशामध्ये? म्हटलं मोठाच्या मोठा तंबू लावलेला होता आणि आत सर्कस दाखवायचं चाललेलं. पण कंडिशन होती एका वेळी एकाच व्यक्तीने सर्कस बघायला जायचं. एकट्याने, सगळ्यांना एकत्र नाही. तर आत जायचा, त्याला भरपूर मारायचे गेल्यावर आत. आणि भरपूर मारल्यानंतर त्याला बाहेर पाठवायचे. आणि बाहेर आल्यानंतर स्वतःची बदनामी, स्वतःची इज्जत जाऊ नये म्हणून तो कपडे वगैरे थोडं ठीकठाक करून व्यवस्थित यायचा. बाहेर आल्यानंतर विचारायचे आज सर्कस कसं? 1 नंबर, फर्स्ट क्लास, एकच नंबर सर्कस आहे. जर त्यांनी सांगितलं असतं की बाबा सर्कसच्या आत जाऊ नका, मारतायत, तर त्याची बदनामी झाली असती म्हणून त्यांनी सांगितलं नाही. बाकी सगळे वाचले असते. पण त्यांनी जर सांगितलं असतं वाचले असते. पण सांगितलं. प्रत्येकजण मार खातोय आणि त्याला वाटते की मी मार खाल्ला, बाकीच्यानी पण खाऊ दे मार म्हणून सांगायचं फर्स्ट क्लास, एकच नंबर. तशी आजची परिस्थिती आहे. पण जे साधू आणि संत श्रील प्रभुपादांसारखे ते स्पष्ट सांगतात की बाबा आत जाऊ नको, आत मार खाणार आहे. आत मार खायचा आहे तर जा. तरी पण आपल्याला वाटतं नाही, दिल्ली का लड्डू खा के देखेंगे. दिल्ली का लड्डू खायो पछताए, नाही खायो ललचाए. खाऊनच बघू, कशाला. तर प्रत्येकजण आपल्याला पण किती संकट येतं आपण सांगतो कधी नाही. मग ते ब्रह्मचारी असो, वानप्रस्थी असो, गृहस्थ असो, संन्यासी असो, प्रत्येकाला कष्ट आहेत. पण ते कष्टाचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. जसं ब्रह्मचार्यांसाठी कष्ट काय आहे? प्रभूजी थंडीत थंड पाण्याने आंघोळ करायचं सकाळी 4 वाजता, ते कष्ट आहेत. कपडे धुतले, पाऊस आला, वाळलं नाही, ते कष्ट आहे. उद्या घालायसाठी धोती नाही, ते त्यांचे कष्ट आहेत. गृहस्थांचे कष्ट त्याच्यापेक्षा अधिक कष्ट आहेत. घरात जर पैसे पोचले नाही तर घरात परवानगी नाही. पगार द्या तर आत या, नाही तर निघा बाहेर. दिवसभर मीच सगळं करायचं का? तुम्हाला पण जबाबदारी आहे की नाही? काही मीच मुलांना बघायचं, घर सांभाळायचं, कुकिंग करायचं, स्वयंपाक करायचा, सगळं मीच करायचं. तुमची काय जबाबदारी? काय करता तुम्ही? मग नवऱ्याने सांगायला पाहिजे मी घरात राहतो, तू बाहेर जाऊन काम कर, मग तुला कळेल. प्रत्येकाचे कष्ट आहेत आणि ते कष्ट प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. पण भगवंतांची कृपा, श्रील प्रभुपादांसारखे संत त्यांनी येऊन सांगितलं बाबा आता तरी थांबा. जसं गुरु महाराज दरड म्हणतात, थांबा थोडं, बांधा घोडं. थोडं घोडं बांधा, थांबा, बघा, विचार करा. आणि त्याला सिंहावलोकन म्हटलेलं आहे. सिंहावलोकन म्हणजे जे साधारण जे प्राणी आहेत ते साधारण प्राणी न विचार करता आक्रमण करतात आणि मग ते अडकतात जाळ्यामध्ये.
जसं हरण आहे, हरणाला आकर्षित करणं आणि हरणाला पकडणं फार कठीण आहे. कारण हरणाची गती जी आहे पळायची ती कधीही आपण बरोबरी करू शकत नाही हरणाच्या गतीला. मग हरणाला कसं पकडतात? बासरी वाजवून. मग बासरी वाजवली की मग हरण आकर्षित होतं. त्याला वाटते किती शांत म्युझिक आहे. मग त्या म्युझिकजवळ आकर्षित होतं आणि मग जाळ्यामध्ये अडकतं. कालच मी विचारत होतो आल्यानंतर, आपण भारतामध्ये जेव्हा गाडी चालवतो, स्पेशली हायवेवरती 4 व्हीलर गाड्या, सगळ्यात जास्त कुठला प्राणी मरतो गाडी खाली येऊन? कुत्रं. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त प्राणी जो येऊन गाडी खाली मरतो ते हरण आहे. एवढे हरण आहेत कारण का जंगल भरपूर आहे, लोकांची लोकसंख्या कमी आहे. आणि मग ते हरण कधी रस्त्यावरती येतात, मग गाडीला ठोकले की समाप्त. सगळ्यात जास्त, कारण का तिथं हरण रस्त्यावर आहेत, कुत्रे गाडीत आहेत. कारण त्या कुत्र्यांची माणसापेक्षा जास्त काळजी घेतली जाते. पेट्स म्हणजे मांजर आणि कुत्रे, त्यांचे पाळीव प्राणी. मग त्यांचे हॉस्पिटल, त्यांचे डॉक्टर, त्यांची खेळणी, त्यांचं औषधालय, त्यांचं खाण्याचं दुकान सगळे लाईननी आहेत. पेट्स मार्केट म्हणजे तिथं सगळं. मग त्यांचे कपडे, त्यांचा संडास साफ करायसाठी लागणारी साहित्य, जसं आपण लिहितो ना इतर रस्त्यावर घरामध्ये वगैरे, आपला कचरा दुसऱ्याच्या दरवाजात टाकू नका, शेजार धर्माचं पालन करा. तर तिथं मी वाचलं लिहिलेलं होतं, जर तुम्ही आमचे चांगले शेजारी असाल, तुमचं कुत्रं टॉयलेट केल्यानंतर स्वतः साफ करून घ्या. रस्त्यावर कुत्र्याने जर विष्ठा त्यागली तर ते उचलणं गरजेचं आहे. स्वतः उचलून प्लॅस्टिकमध्ये घेऊन घरी बांधून स्वतः घेऊन आपल्या घरात कचऱ्याच्या डब्यात टाका. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे, इफ दे विल नॉट सर्व गॉड दे विल सर्व डॉग. ते भगवंतांची सेवा करत नाहीत म्हणून कुत्र्याची सेवा करतात. आणि ज्वलंत आखो दे का हाल आहे. फक्त मी ऐकत होतो प्रभुपादांचं, पण आता तर साक्षात दरवर्षी बघण्याचं पण दुर्दैव प्राप्त होतं. प्रत्येकजण सकाळ संध्याकाळ त्यांना वाटतं आम्ही फार मोठे प्रगतिशील आहोत. आता ट्रम्प ज्यावेळी त्यांनी आपलं जिंकले मतदान वगैरे, त्यांच्या मतदानापैकी हा एक स्लोगन होता की जे बाहेरून आलेले लोक आहेत ते आपलं पेट्स, पाळीव प्राणी जे आहे कुत्रे, त्यांना खाणारे आहेत. कुत्रं आमचा पाळीव प्राणी आहे, त्यामुळे त्याची रक्षा करणं आमचं कर्तव्य आहे, म्हणून ते जिंकले. कशामुळे सुद्धा लोक जिंकू शकतात आणि राज्य करतात? कुत्र्यामुळे, कुत्र्याचं रक्षण केल्यामुळे ते जिंकले. तर आपलं सौभाग्य आहे की भारतामध्ये आपण, भारत भूमीमध्ये आपला जन्म सार्थक करण्यासाठी मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. आणि जर मनुष्य जन्म जर प्राप्त झालेला असेल आणि त्याला धर्माचं जर रक्षण नसेल किंवा भक्ती नसेल, तर मग ते धर्म आणि भक्ती कठीण होऊन जातं. मग मनुष्य जन्म पूर्णपणे असाच निघून जातो. आणि म्हणून म्हटलेलं आहे या ठिकाणी, हा श्लोक जो आहे आदि लीला अध्याय 9 श्लोक संख्या 42. दिसतंय सर्वांना? आणि जर दिसत नसेल मोबाईलमध्ये सुद्धा आपण चेक करू शकता. आदि लीला अध्याय 9 श्लोक संख्या 42. किंवा जर आपल्या मोबाईलमध्ये भागवतम जर असेल तर भागवतामध्ये देखील हा श्लोक आहे. 10वा अध्याय 10वा स्कंद 22वा अध्याय श्लोक संख्या 35. 10, 22, 35. कृपया माझ्या मागे म्हणा. एताव जन्म साफल्यम देहिनामिह देहिषु प्राणेरर्थैर्धिया वाचा श्रेयम आचरणं सदा. एताव जन्म साफल्यम देहिनामिह देहिषु प्राणेरर्थैर्धिया वाचा श्रेयमाचरणं सदा. एताव जन्म साफल्यं देहिनामिह देहिषु प्राणेरर्थैर्धिया वाचा
श्रेयाचरणं सदा। शब्दार्थ एतावत यहाँ तक, जन्म जन्म की, साफल्यम पूर्णता सिद्धि, देहिनाम देहधारियों की, इह इस संसार में, देहिषु देहधारियों की ओर, प्राणे प्राणों से, अर्थे धन से, धिया बुद्धि से, वाचा वाणी से, श्रेयः शाश्वत सौभाग्य, आचरणम वास्तव में कार्य करते हुए, सदा सदा। अनुवाद श्रील प्रभुपादांच्या द्वारे। श्रील प्रभुपाद की जय। यह हर जीव का कर्तव्य है कि वह अपने जीवन, धन, बुद्धि तथा वाणी से दूसरों के लाभ के लिए कल्याण कार्य करे। तर या ठिकाणी श्रील प्रभुपाद सांगत आहेत, हा चैतन्य चरितामृतचा श्लोक स्वतः चैतन्य महाप्रभूंनी उच्चारित केलेला श्लोक आहे। आणि चैतन्य महाप्रभू या ठिकाणी सांगत आहेत की प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपलं जीवन, धन, बुद्धी आणि वाणी यापासून दुसऱ्याचा लाभ होईल असं कल्याणमयी कार्य करणं। 4 गोष्टी सांगितल्या आहेत। प्राणेर अर्थैर धिया वाचा। प्राण म्हणजे संपूर्ण जीवन, प्राणैर। अर्थैर, अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे पैसा। आणि ज्यावेळी मग अनाउन्समेंट होते 2000च्या नोटा बंद झाल्या, मग ते अर्थ अनर्थ होऊन जातं। मग सगळं किती अर्थ आपण जमा केलेला असेल तो मग अनर्थमध्ये रूपांतरित होऊन जातं। आणि सांभाळून 500च्या नोटासुद्धा ज्यांच्याकडे ठेवलेल्या असतील, लवकरात लवकर रथयात्रा आणि व्यासपूजेसाठी आणून द्या, कधीही बंद होण्याच्या मार्गावर आहेत। कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? नाव काय? आता जे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्रबाबू नायडू। चंद्रबाबू नायडू पंतप्रधान मोदींना जाऊन भेटून आलेत आणि त्यांना सांगितलंय भरपूर पैसा लोकांनी दाबून ठेवलाय, इलेक्शन येणार आहे, 500च्या नोटा बंद करा, म्हणजे इलेक्शनमध्ये आपोआप पैशाचा जो व्यापार आहे बंद होईल। त्यामुळे सर्वांना एक अगोदरच सूचना दिलेली आहे। नंतर अर्थाचा अनर्थ होण्यापेक्षा आत्ताच त्याला अर्थ बनवून भगवंतांच्या सेवेत लावणं चांगलं आहे। तर अर्थैर म्हणजे पैसा। जसं भगवंत देखील भगवद्गीतेत सांगतात, 4 प्रकारचे लोक माझ्याजवळ येतात आणि 4 प्रकारचे लोक माझ्याजवळ येत नाहीत। तर 4 प्रकारचे लोक भगवंतांजवळ येणारे कोण कोण आहेत? आर्तो, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी च भरतर्षभ। आर्त, आर्त म्हणजे दुखी, कष्ट, अगदी दुखी झालेला है, संसार से परेशान हो गया, क्या करे भगवान छोड़कर चली गई, बस सगळंच नष्ट झालं संसार। दुखी, आर्त म्हणजे दुखी, आर्ततेनं प्रार्थना करणारा। आर्तो, अर्थार्थी, ज्याला पैसा पाहिजे, धनाची अपेक्षा आहे। सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे। प्रसिद्ध प्रार्थना आहे की भगवंता पैसा द्या, चांगली ऐश्वर्य द्या। आर्तो, अर्थार्थी। जिज्ञासू, ज्याला जिज्ञासा आहे, काय आध्यात्मिक जीवन, धर्म म्हणजे काय, आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, मी या संसारामध्ये का कष्ट भोगत आहे, माझा जन्म अमेरिकेत का झाला नाही, भारतात का झाला, मी काळा का झालो, गोरा का झालो नाही, मी गरीब कुटुंबात का जन्माला आलो, मोठ्या महलात का जन्माला आलो नाही, हे जे प्रश्न आहेत। जिज्ञासू आणि ज्ञानी। वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, ज्याला कळालेलं आहे की वसुदेवांचे पुत्र वासुदेव हे सर्वच पूर्णपणे तेच आहेत आणि त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, तो आहे ज्ञानी। हे 4 प्रकारचे लोक भगवंतांच्या भक्तीसाठी किंवा भगवंतांना प्राप्त करण्यासाठी जवळ येतात। आणि 4 प्रकारचे लोक कोण येत नाहीत?
नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया अपरित ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. नमाम दुष्कृतिनो मूढा. दुष्कृती जे संसारामध्ये पाप करणारे मूढ लोक. मूढ म्हणजे पापी किंवा मूर्ख लोक. संसारामध्ये दुष्कृती, एक आहे सुकृती, एक आहे कृती आणि एक आहे दुष्कृती. कृती म्हणजे कार्य, सुकृती म्हणजे चांगलं कार्य आणि दुष्कृती म्हणजे वाईट कार्य. जसं एक आहे बुद्धी, दुसरी आहे सुबुद्धी आणि तिसरी आहे दुर्बुद्धी. बुद्धी म्हणजे साधारण बुद्धी, सुबुद्धी म्हणजे चांगली परोपकार्यासाठी चांगली बुद्धीचा वापर आणि दुर्बुद्धी म्हणजे दुसऱ्याचं नष्ट करण्यासाठी, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केला जाणारा उपयोग. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा. नराधम जे लोक आहेत संसारामध्ये, नरामध्ये अधम. नराधम म्हणजे संसारामध्ये पाप करणारे. आणि हा शब्द एका विशिष्ट कार्य केल्यानंतर समाजात वापरला जातो. काय केल्यानंतर? खून केल्यानंतर नाही. जेव्हा बलात्कार केला जातो त्यावेळी या नराधम व्यक्ती, असं तो व्यक्तीला नराधम म्हटला जातो. मग फक्त बलात्कारीच व्यक्ती नराधम नाही आहे. जो वेगवेगळ्या प्रकारचे पाप कार्य करणारा आहे, भगवंतांपासून दूर गेलेला आहे, तो देखील नराधमच आहे. तिसरे मायया अपरित ज्ञाना. ज्याची बुद्धी मायेने भ्रष्ट झालेली आहे. त्याला वाटतं की मीच राजा आहे, आय एम द किंग, माझ्यामुळेच सगळं चाललंय, मी करतोय म्हणून चाललंय. मायया अपरित ज्ञाना आसुरम भावमाश्रिता. आणि चौथे लोक कोण आहेत? जे असुर प्रवृत्तीचे आहेत, राक्षसी लोक, जे कधीही धर्मावरती, भगवंतांवरती, धार्मिक कार्यांवरती कधीही विश्वास न ठेवणारे नास्तिक, राक्षसी प्रवृत्तीचे लोक. हे 4 प्रकारचे लोक भगवंतांजवळ कधीही येत नाहीत. पण या ठिकाणी 4 प्रकारचे लोक जे आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी, तर ते प्रकारचे लोक आहेत. तर ज्ञानी जे आहेत किंवा बुद्धिमान जे लोक आहेत त्यांना आपल्या जीवनाचा उद्देश कळालेला आहे. ते लोक कशा प्रकारे भगवंतांची सेवा करू शकतात याचं उदाहरण चैतन्य महाप्रभू या ठिकाणी या श्लोकात सांगत आहेत. तर हा जो श्लोक आहे हा भागवतामध्ये देखील आहे. भागवताचा दशमस्कंद 22वा अध्याय. अध्यायाचं नावच आहे भगवान श्रीकृष्णांनी गोपींचे वस्त्रहरण. आणि त्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्ट सांगत आहेत की गोपींनी जो सरेंडर केली शरणागती, त्या शरणागतीचा हा भाग आहे. आता भगवंत एक छोटे बालक आहेत. 7 ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये 8 ते 11, 7व्या वर्षी भगवंतांनी गोवर्धन उचलला. 8 ते 11, 11व्या वर्षी भगवंत मथुरेला गेले. कृष्ण किंवा भगवंत किंवा भक्ती अशी काल्पनिक किंवा दंतकथा नाही. डेटनुसार, तारीखनुसार कधी काय झाल्या त्या घटनाक्रम आहे. त्यामुळे ही दंतकथा नसून एक इतिहास आहे, घडलेला इतिहास. आणि त्या इतिहासामध्ये इतिहासकारांनी संपूर्ण आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, तारखेनुसार, वारनुसार सगळं. आपण जी जन्माष्टमी साजरी करणार आहोत ती 5152वी जन्माष्टमी सेलिब्रेट करणार आहोत आपण येणारी. आणि जन्मवार आहे भगवंतांचा बुधवार, रोहिणी नक्षत्र, सगळं डिटेलमध्ये अगदी. श्रावण, अष्टमी, कुठलं नक्षत्र आहे, कुठलं लग्न आहे, सगळी कुंडली भगवंतांची. आई वडील आहेत, गाव आहे, आणि आपण म्हणतो भगवंत नाही आहे. पागलच आहे ना. मग जर एका व्यक्तीला माहीत आहे किंवा हा व्यक्ती आहे, याचं नाव आहे, हा याचं घर नंबर आहे, राहणारं गाव आहे, आणि आपण म्हणतो तो व्यक्ती आहेच नाही, मग त्याला म्हणा पागल आहे. मी तर साक्षात समोर आहे. तसंच भगवंतांचं प्रत्येक नाव, गाव, तारीख सगळं देऊन सुद्धा जे लोक म्हणतात भगवंत नाही ते महामूर्ख आहेत. पश्यन अपि न पश्यती, डोळे असून आंधळे आहेत. तर या अध्यायामध्ये भगवंतांनी गोपींचं गुणगौरव करण्यासाठी भगवंतांनी त्यांचे कपडे चोरले. तर भगवंत स्पष्ट करून सांगत आहेत की त्या पहिल्या अध्यायामध्ये 21व्या
हेमंते प्रथमे मासी नंद व्रज कुमारिका हेरुर हविष्य भुंजानाम कात्यायनच व्रतम. कार्तिक महिना संपल्यानंतर जो हेमंत ऋतू चालू झाला, कार्तिक नंतर कुठला मार्गशीर्ष असतो, त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोपींनी यमुना नदीमध्ये इथपर्यंत बुडून पहाटेच्या काळी थंड वातावरणामध्ये थंड पाण्यात तपस्या केली. कशासाठी? नंद सुतम पतिम देवी, हे नंद महाराजांचे पुत्र जे आहेत ते आम्हाला पतीच्या रूपात प्राप्त व्हावे यासाठी. आणि ती तर भगवंत इच्छा प्राप्त पूर्ण करू शकत नव्हते, कारण काही गोपींचं लग्न झालेलं होतं, काही गोपींना मुलं झालेली होती. सगळ्यांचे पती कसे होणार? ज्यांचं लग्न नाही झालं त्यांचंपर्यंत ठीक आहे, पण लग्न न झालेल्यांचं कसं होईल? आणि म्हणून भगवंतांनी त्या गोपींचे वस्त्रहरण केले, हे स्पष्ट करून सांगण्यासाठी की भगवंतांच्या सेवेमध्ये गोपी किती शरणागत आहेत. नंबर 1 नियम भगवंतांनी सिद्ध केला की जर एखादी स्त्री फक्त आपल्या पतीसमोरच विवस्त्र होऊ शकते नग्न अवस्थेमध्ये, दुसऱ्या कुठल्याही पुरुषासमोर नाही. आणि भगवंतांनी त्या पूर्ण स्त्रियांना मी तुमचा पती आहे हे स्वीकार केलं आणि म्हणून त्यांचे कपडे चोरले. नंबर 2 भगवंत सिद्ध करून सांगत होते की गोपी इतकी शरणागती आहेत, त्यांनी आपले कपडे सुद्धा त्याग केले, कपड्यांचा सुद्धा त्याग केला. आपल्याला वाटते माझी लाज, माझी लज्जा, माझा धर्म, लोक क्या कहेंगे, हा एक विचार असते. तिलक लावला तर लोक काय विचार करतील, अरे टकलू केलं लोक काय विचार करतील, धोती कुर्ता घातला लोक काय विचार करतील, लोग क्या सोचेंगे ये भी अगर हम ही सोचेंगे तो लोग क्या सोचेंगे. कळालं? ध्यानपूर्वक आहे का? लोग क्या सोचेंगे ये भी अगर हम ही सोचेंगे फिर लोग क्या सोचेंगे. त्यांना पण विचार करायसाठी काहीतरी ठेवायला पाहिजे ना. तर समाजाच्या दृष्टिकोनातून सामाजिक धर्म, सामाजिक न्याय, सामाजिक परंपरा, तथाकथित धर्म, पती धर्म, पुत्र धर्म किंवा कन्या धर्म जे होते, सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या धर्माचा त्याग करून गोपी भगवंतांच्या शरणागत आले. आणि गोपी हे तिसरं सिद्ध करत आहेत की शरीराचा भगवंतांशी संबंध नाही आहे, शरीर तर एक साधन आहे, भगवंतांचा संबंध आत्म्याशी परमात्म्याला जोडणं तो संबंध आहे. आणि जसं भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणे तथा शरीराणि विहाय जीर्णान्य अन्यानि संयाति नवानि देहे. हे शरीर तर एका कपड्याप्रमाणे, जसं एखादा व्यक्ती जुने झालेले, जीर्ण झालेले, फाटलेले कपडे त्यागतो आणि नवीन कपडे धारण करतो, त्याच पद्धतीनं आत्मा देखील जुनं आणि जीर्ण झालेलं म्हातारं शरीर सोडून देतं आणि नवीन शरीर धारण करतं. कपडे फाटल्यानंतर एखादं समजा जर शर्ट फाटला, काय करतो आपण? नाही, नवीन चांगला आहे पण थोडंसं फाटलंय, काय करतो? पूर्ण फाटल्यानंतर फेकून देतो. पण जर थोडंसं फाटलेलं असेल तर सुई दोरा घेऊन आपण शिवतो. आपला ॲक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टर काय करतात? सुई दोरा घेऊन टाके घालतात. म्हणजे शरीर काय? कपडे आहे, बरोबर? 100% कपडे आहे. सायन्सने सुद्धा स्वीकार केला आहे, शरीर सुद्धा एक कपडा आहे, म्हणून फाटल्यामुळे शिवतात. आणि जर पूर्ण फाटलं तर मग बोंदल गड्ड्याला घेऊन जातात. व थोडा जर ॲक्सिडेंट झाला तर डॉक्टर ऑपरेशन करून स्टिचेस वगैरे घालून टाके घालून ठीक करतात. आणि जर पूर्ण शरीरच फाटलेलं असेल ॲक्सिडेंटमध्ये तर मग अंते नारायण स्मृती, स्मशानात. जसं आपण घरातील कचरा, कपडे, जुने वस्त्र जाळून टाकतो किंवा फेकून देतो, तसंच शरीराला फेकून दिलं जातं. भगवंतांची अशी भक्ती अशी फक्त काल्पनिक किंवा कादंबरीमध्ये असं नाही, किती तथ्य आहे बघा. कधी ॲक्सिडेंट झाला, टाके पडतात म्हणजे काय होतं? शिवतातच ना सुई दोऱ्याने, आणि मग तो दोरा वाळला किंवा तो टाके वाळले की मग टाके काढले जातात सगळं. तर शरीराचं सुद्धा तसंच आहे आणि कपड्याचं देखील तसंच आहे. बरोबर मग त्या कपडा, धागा त्याच कलरच्या धाग्याने शिवलं जातं, म्हणजे तो धागा दिसू नये म्हणून. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जसं शरीर नवीन धारण कपडे आपण शरीरावरती धारण करतो, तसंच आत्मा
शरीर धारण करते. आणि गोपींनी सिद्ध केलं की शरीर असे नाही आहे, शरीर एका कपड्याप्रमाणे, म्हणून तेही त्याग करून भगवंतांच्या परमात्म्याशी ते संबंध प्रस्थापित करत होते. आता कोणी म्हणेल भगवंत कामुक होते, तरुण होते, त्यामुळे त्यांना स्त्रियांच्या मागे होते. जसं मराठीत म्हटलं जातं बाईल वेडा, बायकांच्या मागे असलेला, त्याला बाईल वेडा म्हणतात. बाईसाठी तो पागल झाला. बाईल वेडा एक शब्द आहे, बाईलसाठी वेडा झाला. आता भगवंतांची आयु किती आहे? 8 ते 9. लहान बालक आहे. व्यक्ती 10 ते 12 वर्षाचा मुलगा जोपर्यंत होतो, त्याचे आई वडील, आईसुद्धा त्याच्यासमोर कपडे बदलत असते, माहीत आईला लहान आहे. तेच 12च्या पुढं नंतर मग लाज लज्जा त्याला जेव्हा कळू लागतं स्त्री आणि पुरुष याच्यातील मर्यादा, तेव्हा मग विचार केले जातात. छोट्याशा बालकासमोर काय लोकांना वाटतं कृष्ण कामुक आहेत. भगवंत कामुक नाहीत. भगवंतांची ती शुद्धता आपल्यामध्ये नसल्यामुळे आपण कामुक आहे आणि आपण आपल्या काम वासनेनं भगवंतांना मोजण्याचा प्रयत्न करतो. आता ज्यावेळी भगवंतांनी रासलीला केली, हे कार्य झाल्यानंतर संपूर्ण शरणागती ज्यावेळी गोपी झाल्या, भगवंतांनी रास नृत्य केलं. आता हा आहे 22वा अध्याय आणि 29व्या अध्यायामध्ये गोपी गीत आहे. आणि गोपी गीतच्या अगोदर 28 क्षमा करा 29 ते 33 जे 5 अध्याय आहेत ते रास पंच अध्यायी म्हणून प्रसिद्ध आहे. भागवताचे 29, 30, 31, 32, 33 भागवतम दशमस्कंद हे 5 अध्याय. आता भागवतम 10वा स्कंद भगवंतांचा जर चेहरा किंवा जर भगवंतांचं मुखारविंद असेल तर हे 5 अध्याय भगवंतांचं हृदय आहे. रास पंच अध्यायी हे जे अध्याय भगवंतांचं हृदय आहे. त्यामुळे आपण ह्या हृदयासोबत खेळू शकत नाही कधी. बाकी ठिकाणी आपण टाके मारा किंवा काही करा चालते, पण हृदय एकदम इतकं सेन्सिटिव्ह आहे, आपण खेळू शकत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे, बाहेरचे लोक जे तथाकथित कथाकार करतात कथा, त्यावेळी डायरेक्ट या 5 अध्यायावरती कथा करतात. त्यामुळे ऐकणाऱ्या लोकांची देखील कामवासना वाढते. आणि म्हणून भागवताच्या प्रथम स्कंदापासून 9व स्कंदापर्यंत ज्यावेळी आपल्याला कळतं की भगवंत काय, भगवंतांची शक्ती काय, भगवंत शक्तिमान कसे आहेत, भगवंतांची योग माया कशी कार्य करते, त्यावेळी आपल्याला कळते की भगवंतांची, जेव्हा आपण रासलीला ऐकतो त्यावेळी आपल्याला वाटते भगवंत किती महान आहे. आता करोडो गोपी होत्या, करोडो गोपी, 9 करोड गोपी एका रासलीलेत नृत्य करत होत्या. किती? 9 कोटी. आता 9 कोटी गोपी एका रासलीलेमध्ये नृत्य करत होत्या. भगवान कृष्ण एक होते. खरं भगवंतांची तीव्र गती, इतकी स्पीडमध्ये भगवंत त्या गोपींसोबत रासलीला करायचे की प्रत्येक गोपीला वाटायचं कृष्ण माझ्यासोबत आहेत, कृष्ण फक्त माझ्यासोबत आहेत. म्हणजे गती बघा भगवंतांची किती होती नृत्य करण्याची. आचार्य सांगतात भगवंतांच्या त्या गतीमुळे प्रत्येक गोपीला वाटायचं कृष्ण माझ्यासोबत आहेत. आणि आजच्या कृष्ण जे दांडिया रास गरबा करतात त्यांना वाटते की मीच कृष्ण आहे. अशी गती आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आपण काय करतो, भगवंतांना आपल्या बरोबर आणण्याचा प्रयत्न करतो. मॅन इज अ मेड इन द इमेज ऑफ गॉड असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. भगवंतांच्या रूपामध्ये मनुष्याला बनवलेलं आहे. तर मनुष्य काय विचार करतो, भगवंत सुद्धा माझ्यासारखेच आहेत, माझ्यासारखेच त्यांना 2 हात असतील, आहेत. खरं त्यांचे हात आणि आपले हात बरोबरीची आवश्यकता नाही. भगवंतांना हात स्ट्रॉंग करायसाठी जिमला जायची आवश्यकता नाही पडत किंवा वजन उचलायची आवश्यकता नाही पडत. भगवंतांना मसाला पप्पू जरी कितीही जरी मसालेदार असला तरी भगवंत डोळ्याने खातात, तोंडाने नाही खात. भगवंत आपलं कोणतंही कार्य कोणत्याही इंद्रियाने करू शकतात. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यन्ति पांति कलयन्ति चिरम जगन्ति आनंद चिन्मय सदुज्वल विग्रहस्य गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. कोणतंही कार्य भगवंताने कानाने बोलू शकतात, नाकाने प्रसाद घेऊ शकतात, काही. खरं आपल्याला वाटतं असं काय होऊ शकतं, ऐसा थोडी नव्हतं आहे. आपण खाऊ शकत नाही नाकाने, मग भगवंत कसं खाऊ शकतं? कारण आपली इंद्रिय अपूर्ण आहेत. आपण आपल्या परीनं विचार करतो. म्हणून
जसं उदाहरण दिलं जातं की प्रत्येक गाडी, ऑटो किंवा 4 व्हीलर जेव्हा रेल्वेचं ट्रॅक बंद होतं त्यावेळी मग 40 लाखाची मर्सिडीज असो किंवा 50 लाखाची BMW असो किंवा 30,000ची रिक्षा असो, सगळे थांबतात, बरोबर? सगळ्यांना थांबणं गरजेचं आहे. मग थार असो, मारुती झेन असो, ऑल्टो असो, कुठली गाडीचं नाव घ्या, लाखाची असो किंवा करोडची असो. पण जे विमान आहे आकाशातून, रेल्वे ट्रॅक पडल्यानंतर आपण विमानाला थांबवू शकत नाही. थांब, रेल्वे जाणार आहे, सांगू शकतो का आपण? नाही. त्या विमानाचा मार्ग वेगळा आहे, ते जमिनीपासून 40,000 फुटावरती उडतंय, त्याला आपण जमिनीवरचे नियम लावू शकत नाही. त्याच पद्धतीनं आपण आपले नियम भगवंतांवर लावू शकत नाही. भगवंत या जगातले नाहीच आहेत, ते अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडं गोलोक धामामध्ये त्यांचं घर आहे. गोलोक नामनी निज धामनी, त्या निज धामामध्ये भगवंत राहणार आहेत. त्यामुळे आपण आपले नियम भगवंतांना लावू शकत नाही. तर मग भगवंतांची सेवा आपण कशी करू शकतो? प्राणैर अर्थैर धिया वाचा. तर ह्या ठिकाणी तेच भगवंत सांगत आहेत की गोपींनी जसं पूर्ण शरणागत होऊन सेवा केली, त्या पद्धतीनं आपण कशा प्रकारे सेवा करू शकतो. तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत, एक आहे श्रेयस आणि एक आहे प्रेयस. प्रेयस म्हणजे तत्काळ सुख प्राप्त होणारं. जसं मुलांना खेळायला आवडतं, हम खेलेंगे चाललेलं असतं, कायम खेळणं. गुरु महाराज मला सांगत होते, ज्यावेळी 2018 मी अमेरिकेला गेलेलो दुसऱ्यांदा, आणि पहिल्यांदा गुरु महाराजांसोबत. आणि त्यावेळी गुरु महाराजांनी सांगितलं, ही गुरु महाराजांची 40वी अमेरिका दौरा होता, 40वा. 1978 साली पहिल्यांदा गुरु महाराज अमेरिकेला गेलेले होते. प्रभुपादांनी देहत्याग केल्यानंतर 78 साली परमपूज्य गिरिराज महाराज, जे जुहूचे अध्यक्ष होते, महाराजांचे अध्यक्ष होते, गिरिराज दास ब्रह्मचारी, आणि त्यांनी गुरु महाराजांना अमेरिकेला घेऊन गेले. ते सगळी ठिकाणं, टॉम्किन स्क्वेअर पार्क, हरे कृष्ण ट्री, 26 सेकंड ॲव्हेन्यू, सगळे दर्शन करायसाठी. आणि 2018 ही 40वी ॲनिव्हर्सरी होती. तर महाराज सांगत होते की ज्यावेळी मी पहिल्यांदा गेलो अमेरिकेला, त्यावेळी मला वाटायचं की अमेरिका, युरोप, लंडन, त्या ठिकाणी जितकेही मुलं आहेत ते सगळे जन्मतः सायंटिस्ट असतात. आणि तिथं गेल्यानंतर सगळे सायंटिस्ट काहीतरी उपक्रम किंवा शोध लावत असतात. पण जेव्हा मी अमेरिकेत पहिल्यांदा गेलो, पाहिलं तिथं पण मुलं खेळतात. आणि ते खेळणारं पाहून नंतर मला कळालं की जसं सांगितलेलं आहे, बाल्यावस्था क्रीडासक्ता, कुठंही जरी गेलं तरी मुलं खेळणारच. तसं ते असं नाही की जन्मताच ते सायंटिस्ट झालेले आहेत सगळे, जन्मताच नासामध्ये ॲडमिशन घेतली, जन्मताच MTech डिग्री घेऊन आले, असं कधी नाही झालं. किंवा मेकॅनिकल इंजिनियर झाले, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाले, नाही, जन्मता ते खेळणारच आहेत. तर जन्म म्हणजे पूर्ण जीवन दान देण्याची सुद्धा जी कला आहे, प्राणैर. तर जे मुलं जे खेळतात त्याला म्हटलेलं आहे प्रेयस. आणि श्रेयस म्हणजे लांब जीवनाचा उद्देश. त्यांना खेळणं आता चांगलं वाटतं, शाळेत जाणं चांगलं वाटत नाही, अभ्यास करणं चांगलं वाटत नाही, पण त्यांच्यासाठी शाळेत जाणं, अभ्यास करणं हे त्यांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. त्याला म्हटलेलं आहे श्रेयस. श्रेयस म्हणजे लांब पल्ल्यासाठी, प्रेयस म्हणजे कमी पल्ल्यासाठी. तर आपल्याला देखील वाटतंय सकाळी लवकर उठायचं नाही, आरामात झोपायचं, फिरायचं, नाचेंगे गाएंगे घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे. कशाला भक्ती व्यक्ती आत्ताच थोडी माळाबिळा करायची, म्हातारपणे बघू. पण कोण गॅरंटी म्हातारा कोण होणार आहे? इंग्लिश शाळेमध्ये कोण कोण जाते आपल्यापैकी जे लहान किंवा कॉलेज जाणार आहेत? इंग्लिश मिडियममध्ये कोण गेले? इंग्लिश मिडियम गेला? हाऊ ओल्ड आर यू? आय एम 20 years ओल्ड. ओल्ड म्हणजे काय? म्हातारा. मी 20 वर्षाचा म्हातारा आहे. उत्तर भेटलं? प्रत्येकजण इथं म्हातारा आहे. कोणी 20 वर्षाचा म्हातारा आहे, कोणी 18 वर्षाचा, कोणी 50 वर्षाचा. ओल्ड म्हणजे आपण म्हातारे झाले. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आपलं रिटर्न तिकीट बुक आहे, आणि त्या दिवशी आपल्या ज्या घटिका आहेत त्या घटिका मायनस होण्यासाठी प्रारंभ झालेला आहे. टक 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 हृदयाचे जे घटिका आहेत,
कालच मी एका भक्तांच्या आलिंगन दिलं तेव्हा त्यांचे गती ऐकायला येत होत्या, अगदी स्पीड गती, ठक 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 ठक. म्हटलं गती वाढल्या तुमच्या, काय झालं चिंता? म्हटलं काय नाही बरोबर, काही चिंता नाही. तर त्या घटिका ज्या आहेत, आणि म्हणून म्हटलं जातं शेवटची घटिका किंवा शेवटचा श्वास घेतला म्हणजे जितके मोजून दिलेले आहेत ते आपल्याला संपतात शेवटी. आणि आपण ऐकतो जे नागा बाबा आहेत किंवा जे साधू आहेत कुंभमेळ्यात येणारे, 400 वर्ष जगतात, 200 वर्ष साधू आहेत. ते का? कारण त्यांनी त्या घटिकावरती नियंत्रण केलेलं आहे. म्हणून जे लोक धावणारे, पळणारे, जिम करणारे, कष्ट करणारे, त्यांचे श्वास वाढत जातात, ते तेवढे आपले कमी होत जातं. आणि जेवढे आपण श्वास रोखून ठेवतो तेवढी आपलं जीवन वाढत जातं. आणि म्हणून काल 21 तारीख होता, जागतिक योग दिन. मोदीजीने काय संदेश दिला ऐकला आपण? कमी तेल वापर करा, कमी मीठ आणि साखर कमी करा, आणि जेवणामध्ये योग करा, त्यामुळे तुमचं आयुष्य वाढेल. तेलाचा, मिठाचा आणि साखरेचं प्रमाण कमी करा. काल संपूर्ण भारताच्या 140 करोड जनतेला दिलेला संदेश. आणि बरोबर आहे, कारण भारतामध्येच आपण सगळ्यात जास्त मीठ, साखर आणि तेलाचं प्रमाण आहे. माताजी वर्गलना वाटतं सगळ्यांना तेल घातलं की जास्त टेस्ट येते, तेल नसताना सुद्धा टेस्ट येते. ते तेल घातलं आणि नाही घातलं तरी काही नाही. जितकं आवश्यक आहे जितकं प्रमाण जर तेलाचं कमी असेल, कोलेस्ट्रॉल कमी, साखर असेल, डायबिटिक्स कमी, मीठ असेल, ब्लड प्रेशर कमी. तर हा संदेश आहे कालचा भारताच्या जनतेसाठी. तर श्रेयस आणि प्रेयस यानंतर श्री प्रभुपाद लिहित आहेत की जे 4 प्रकार कोणते आहेत? प्राण म्हणजे जीवनाची शक्ती, शारीरिक परिश्रम, त्याचा त्याग करून जोखीम घेणं. तसं उदाहरण दिलं जातं ब्रह्मचारी आश्रम, संपूर्ण जीवन गुरूंच्या सेवेसाठी. प्राणैर. अर्थ म्हणजे जी धनसंपदा, दान, सामाजिक आधार, शास्त्राचा प्रचार आणि वित्तीय संपदा. वित्त म्हणजे धन. तर ते एकानंच अनुमती आहे, फक्त गृहस्थ आश्रमानं. बाकीच्या 3 आश्रमाला धनार्जन करणं अनुमती नाही. जर ब्रह्मचारी पैसे कमवायसाठी जॉबला जात असेल तर तो ब्रह्मचारी नाही, तो फक्त बॅचलर आहे किंवा बॅचलर डॅडी. तो बॅचलर आहे, ब्रह्मचारी नाही. ब्रह्मचारी गुरुकुले वसंदांतो गुरोर्हितम आचरण दासवत नीच सुबे सुदृढ सौहृद. ब्रह्मचारी म्हणजे गुरुच्या आश्रमामध्ये गुरुच्या संतुष्टीसाठी, गुरूंना मदत करण्यासाठी, गुरुच्या कार्य करण्यासाठी राहणारा व्यक्ती. मी पण ब्रह्मचारी आहे, मी खरं घरात राहतो नाही, तो मग बॅचलर आहे, युवक आहे. ब्रह्मचारी म्हणजे आश्रममध्ये राहणारा. त्यानंतर वानप्रस्थी, ज्यानं घर त्याग करून वनामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यानंही धनार्जन करणं बंद करणं आवश्यक आहे. फक्त नावाला वानप्रस्थ होऊ शकत नाही कधी. आणि सर्वात शेवटी संन्यास. संन्यासी म्हणजे ज्याचं काहीच नाही, संसारापासून ज्याने घराला आपल्या किंवा संसाराला आग लावलेली आहे, पेटून दिलेलं आहे. आपल्याला माहीत असेल, मी सांगितलेलं पण आहे की संन्यासीला कधीही अग्निसंस्कार दिला जात नाही. का? कारण संन्यास घेण्याच्या आदल्या दिवशी त्या शरीरावरती सगळे संस्कार केले जातात, पिंडदान सगळं, जे मेल्यानंतर शरीरावर करतं. आणि म्हणून संन्यासीला समाधी दिली जाते. एकदा अंत्येष्टी केलेल्या क्रिया पुन्हा केलं जात नाही. तो मेला व्यक्ती संसारासाठी. आणि म्हणून त्याचं नाव आहे अनिकेतः, त्याचं कोणतंही घर नसलेला. आपण घराला नाव ठेवतो निकेतन, शांती निकेतन, पण शांती पळून गेलेली असते. नाव तर आहे शांती निकेतन. निकेतन म्हणजे घर, अनिकेतः म्हणजे ज्याचं कोणतंही घर नाही. म्हणून बघा, संन्यासी एका ठिकाणी राहत नाहीत कधी. आणि शुकदेव गोस्वामींविषयी वर्णन केलेलं आहे, तेही गृहस्थांच्या घरी जायचे. किती वेळ? फक्त जितकं दूध काढण्यासाठी, गोदोहनासाठी लागणारा वेळ. दूध काढलं त्यांनी, दानमध्ये दूध घेतलं, नेक्स्ट, बस. आणि म्हणून म्हटलेलं आहे, बहता पाणी रमता जोगी हमेशा साफ रहते. रमता म्हणजे सदैव भ्रमण करणारा. जर संन्यासी म्हटलं आहे माझं घर आहे, माझी रूम आहे सगळं, तर मग संन्यास कुठं राहिला? मग तो फक्त नावासाठीच.
आणि संन्यास तर या कलियुगामध्ये वर्ज आहे. गोहत्या किंवा गाईचं बलिदान देणं, अश्वमेध यज्ञ, गोमेध यज्ञ, संन्यास हे सगळे वर्ज आहेत. पण संन्यास कोणता? कर्म संन्यास वर्ज आहे. मी काही करणार नाही बस. पण वैष्णव संन्यासामध्ये संन्यास घेतल्यानंतर त्याचा पूर्ण जीवनाचा उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी आणि प्रचार कार्यासाठी. म्हणून संन्यास प्रभुपादांनी दिला. तसं संन्यास अलाव नाही आहे. कर्म संन्यास किंवा मी काही करणार नाही हा संन्यास. कार्यापासून घेतला जाणारा संन्यास अलाव नाही आहे. पण भगवंतांच्या प्रित्यर्थ घेतलेला संन्यास स्वागत आहे. आणि म्हणून जे संन्यास घेण्याचे विचार आहे तयारी करा. चांगला विचार आहे संन्यास घेण्याचा किंवा वानप्रस्थ होण्याचा. तर एक आश्रम आहे गृहस्थ, ज्या गृहस्थ आश्रमामध्ये फक्त धनार्जन करण्याची अनुमती दिलेली आहे. तर सगळ्यात पहिला या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की प्राण प्राणैर. आता प्राण म्हणजे काय? जसं नारद मुनींची कृपा झाली ध्रुव महाराजांवरती. ध्रुव महाराजांना त्यांनी प्रचार केला. ध्रुव महाराजांनी प्रचार स्वीकारला आणि 6 महिन्यामध्ये भगवंतांची कृपा त्यांना प्राप्त झाली. आणि 6 महिन्यामध्ये भगवंतांची प्राप्ती झाली. संपूर्ण पृथ्वीचे सम्राट झाले, भक्त शिरोमणी झाले. आणि भगवंतांच्या कृपेनं हे शरीर त्याग केल्यानंतर भगवंतांच्या वैकुंठ धामामध्ये सुद्धा गेले. प्राणैर. अर्थ. अर्थासाठी कुणाचं उदाहरण आहे? अर्थासाठी कुणाचं उदाहरण? ज्याने सर्व धनार्जन केलं? बली महाराज. त्याने सर्वस्व अर्पण केलं 100%. भगवंतांना आपण किती देतो यापेक्षा भगवंत हे ऑब्झर्व करत असतात की आपण किती मागे लपून ठेवतो. आपण भगवंताला 100 रुपये दक्षिणा देतो आणि आपण म्हणतो की किती मी 100 दिले तर पावती द्या, अनाऊन्समेंट व्हायला पाहिजे, विसरू नका. आपल्याकडे आपण भगवंतांना खरेदी केली. पण आपणही भिकारी आहोत आणि मंदिराच्या बाहेर जे असतात तेही भिकारी आहेत. मंदिरच्या बाहेर भिकारी आहेत, ती थोडी बहुत भीक मागतात. 10 रुपये द्या, 20 रुपये द्या. आणि आपण इथं लाखो रुपये द्या, घर द्या, बंगला द्या, गाडी द्या, द्या हे. आपण पण भिकारीच आहे. फक्त अंतर वेगळं आहे. आपण चांगले कपडे घातलेले सॉफेस्टिकेटेड गाडीतून येणारे भिकारी आहे आणि ते बिचारे काय नसलेले भिकारी आहेत. विदेशामध्ये कुणीही कितीही गरीब असो, कोणतंही कार्य करणार असो, पण त्याची सेल्फ रिस्पेक्ट ठेवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. घर सफाई करणारे सुद्धा 4 व्हीलर गाडीतून येतात आणि टाईम टू टाईम झाला बस 10 ते 2 ते नंतर नेक्स्ट ड्युटी. आपण त्यांना काही बोलू शकत नाही जबरदस्तीने. प्रत्येकाला दिलेला गव्हर्नमेंटने सेल्फ रिस्पेक्ट आहे, कारण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तसं बली महाराजांनी आत्मनिवेदन केलं. आता शास्त्रामध्ये गृहस्थांसाठी 50% आपली आमदनी किंवा इन्कम भगवंतांच्या सेवेत लावायची आहे. किती? 50%. आता 50% जर दिली तर हार्ट अटॅक येणार, गॅरंटी आहे. तर मग चला ठीक आहे 50% ने. मग आचार्यांनी कमी करून म्हटले 25%. रूप गोस्वामींनी सांगितलं 25% द्या, 25% भगवंतांसाठी, 25% स्वतःसाठी, 25% भविष्यासाठी आणि 25% आपल्या जे पाहुणे किंवा नातेवाईक आहेत त्यांच्या सगळ्या कार्यासाठी. 25. प्रभुपाद म्हटले कमीत कमी 10% तरी द्या. मी एका भक्तांना भेटलो अमेरिकेमध्ये. असं एक अभिमान वाटण्यासारखं किंवा अभिमान वाटत होतं. दोघंही दीक्षित भक्त आहेत, ब्राह्मण दीक्षित आहेत, आपल्याच महाराजांचे शिष्य आहेत. आणि दोघंही शारीरिक अपंगत्व आहे दोघांना. दोघंही माताजी आणि प्रभूजी दोघंही. पण भगवंतांच्या कृपेनं धनार्जन चांगलं होत असतं. आणि एकुलती एक मुलगी आहे. तर त्यांनी मला सांगितलं प्रभूजी मी ठरवलेलं आहे, तुम्ही फक्त प्रार्थना करा माझा चांगला बिझनेस व्हावा. तुम्हाला जगभर फिरायची पण आवश्यकता नाही, प्रत्येकाकडे भीक मागायची आवश्यकता नाही. माझी इच्छा आहे मी स्वतः गुरु महाराजांचं जे स्वप्न आहे भूवैकुंठ पंढरपूर बांधायचं, ते पूर्ण मला धनराशी द्यायची. आणि त्या दोघांनी अपंग असून सुद्धा दोघांनी इतकं ठरवलेलं आहे
75% गुरु महाराजांच्या सेवेसाठी जे इन्कम येईल आणि 75% ते देत असतात. आजपर्यंत एवढं श्रीमंत करोडपती अब्जाधीश असून सुद्धा त्यांनी घर घेतलं नाही. जेव्हाही प्रॉफिट व्हायचं 75% पंढरपूरला गुरु महाराजांच्या सेवेसाठी. आषाढी एकादशी, कन्स्ट्रक्शन सगळीकडं. मग तिथं जे मंदिर आहे अमेरिकेमध्ये त्या मंदिरच्या सेवेसाठी, तिथल्या कन्स्ट्रक्शनसाठी, तिथल्या रथयात्रेसाठी दर संडे फेस्टिवल प्रसाद स्पॉन्सरशिप त्यांचीच असते दर संडे. आणि ती काही दीक्षित आहे, मुलगी पण दीक्षित आहे, आई वडील दीक्षित आहेत. मला आश्चर्य वाटलं त्यांचं घर. मी गेल्या वर्षी ज्या घरात राहिलेलो आणि यावर्षी घरी त्यांच्या राहायची व्यवस्था केलेली, तर दोन्ही वेगळे वेगळे. ते म्हटलं प्रभूजी मागच्या वेळी जे घर होतं, ते म्हटलं प्रभूजी घर किरायाने होतं, भाड्याने होतं. म्हटलं हे खरेदी केलं. म्हटलं कसं काय, तुम्ही कधी घर खरेदी नाही. म्हटलं एवढं आपण दिलं की आमच्यासाठी घराची सुद्धा आम्हाला आवश्यकता वाटली नाही. म्हटलं मग काय झालं. म्हटलं त्या घर मालकाने अचानक आम्हाला घरातून हाकलून घातलं, 30 दिवस आम्हाला बाहेर राहावं लागलं आणि त्यामुळे माझ्यासाठी नाही तरी कमीत कमी माझ्या तरुण मुलीसाठी घर घेतलं. विचार करा, आत्ता त्यांनी अशा परिस्थितीत घर घेतलं आणि सगळं भगवंतांच्या आणि गुरूंच्या सेवेत. तर आजही असे भक्त आहेत जे शरणागत आहेत आणि भगवंत त्यांच्याशी आदान प्रदान करत आहेत. जसं केशव प्रभू पुण्यात आहेत. प्रत्येक वेळी गुरु महाराजांनी जेवढं देतात तेवढा भगवंत त्यांना अधिक पद्धतीनं संपूर्ण देत असतात. देणाऱ्याचा आनंद बघा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि भगवंतांच्या सेवेत तसंही आपला पैसा कुणी ना कुणी लुटून जाणारच. मग ते डॉक्टर आहेत, ॲडव्होकेट आहेत, वकील, किंवा आपली मुलं आहेत, किंवा सरकार आहे, टॅक्स, GST, इन्कम टॅक्स, हे टॅक्स ते टॅक्स. त्यापेक्षा भगवंतांच्या आणि भगवंतांची कृपा आहे की भगवंतांना दिल्यानंतर ATG सर्टिफिकेटसुद्धा आहे, वापस येते. तर काहीच नुकसान तर काहीच नाही भगवंतांना देण्यासाठी. आणि एकच गृहस्थ आश्रम आहे ज्या गृहस्थ आश्रमामध्ये अनुमती आहे पैसे कमावण्यासाठी आणि त्यांचं कर्तव्य आहे की 3 आश्रमातील लोकांची व्यवस्था करणे आणि त्यांची भोजन पाण्याची व्यवस्था करणे. मी त्याशी ब्रजबंधू प्रभूशी चर्चा करत होतो. मी सांगितलं प्रभूजी इथं 600 दीक्षित भक्त आहेत. किती? 600. आणि मंदिरात किती भक्त आहेत? 6 आणि 600 1% बरोबर 1%. आणि तरीही मंदिरच्या भक्तांना बाहेर जाऊन नित्यसेवा, भिक्षा, दक्षिणा कलेक्शन करावं लागतं. हे आपलं दुर्भाग्य आहे. 600 भक्त मिळून 6 भक्तांना सांभाळू शकत नाहीत. हे दुर्भाग्य सत्य पाहता जर एक दुर्भाग्य किंवा वाईट परिस्थिती आहे. असं ब्रह्मचारी जीवन म्हणजे विद्यार्थी जीवन आहे. त्यांनी पैशापासून कधीही संपर्कात येऊ नये. कांचन आणि कामिनी, पैसा आणि स्त्री सदैव 100 फूट त्यांनी दूर राहणं आवश्यक आहे. पण आपण गृहस्थ अशी जबाबदारी न घेतल्यामुळे त्यांना पुन्हा पैशामध्ये ढवळाढवळ करावी लागते. आणि जेव्हा ते पैशामध्ये ढवळाढवळ करतात तेव्हा पुन्हा त्यांच्यावर मग लांछन लागतात की पैसे खातात. मग जर पैशापासून त्यांना सुरुवातीपासूनच दूर ठेवलं तर मग लांछन लागण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात बघा वैदिक सभ्यतेमध्ये साधूंना जे थाळी भेटायची, आजकाल आपण पत्रावळ्या किंवा केळीची पानं आणतो. आणि जळगाव भागात तर डुप्लिकेट केळीची पानं आहेत. पेपर आहे, पेपर कागद, केळीच्या पानासारखा कलर हिरवा दिसतो आणि कागद आहे. जेवला की कागद पूर्ण भिजून जातं, असा कागदात वाढतात. एवढी परिस्थिती खाली डाऊन झालेली आहे. वैदिक सभ्यतेमध्ये साधूंना, ब्रह्मचारींना, ब्राह्मणांना भोजन सोन्याच्या ताटामध्ये वाढलं जायचं. आणि ते साधू सोन्याचं ताट आहे म्हणून स्वतःजवळ ठेवत नव्हते, फेकून द्यायचे जेवल्यावर. जसं आपण पत्रावळ्या फेकतो, ठेवतो का पत्रावळी कधी? अरे चांगली आहे, पुसून घेऊ, विचार नाही काय, 1 रुपया संपलं बस. तसं ते साधू फेकायची हिमालयाजवळ. आणि राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठिर महाराजांना यज्ञ करण्यासाठी धनाची राशी किंवा धन कमी पडत होतं. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आदेश दिला, अर्जुना जा हिमालयाजवळ आणि त्या ठिकाणी जे धन फेकलेलं आहे सोनं वगैरे ते गोळा करून घेऊन ये. आणि म्हणून अर्जुनाचं नाव झालं धनंजय, धनाचा संचय करणारा. आणि ज्यावेळी गुरु महाराजांनी हीच भावना त्या प्रभूजींच्या जीवनात पाहिली, दान देण्याची प्रवृत्ती, आणि गुरु महाराजांनी त्यांना नाव दिलं धनंजय कृष्णदास.
तेही धन एकत्रित करत आहेत. ते मला म्हणाले आज यावेळी आपलं मन मोकळं करून बोलत होते. म्हटले प्रभूजी तुम्हाला तर माहीत आहे माझं शरीर कसं आहे, शरीरानं मी साधना करू शकत नाही, ना प्रॅक्टिकल सेवा करू शकत नाही, म्हणून दिवसभर मी खुर्चीवर बसून जे माझा बिझनेस आहे सांभाळतो आणि 75% गुरु महाराजांच्या सेवेत. तुम्ही फक्त प्रार्थना करा, सगळ्या भक्तांना सांगा प्रार्थना करा की मला जे लुटणारे लोक आहेत, अपंग असल्यामुळे मला लोक लुटून जातात, पैसे बुडवतात. कारण माहीत आहे तर पैसे मागायसाठी येणार नाही, अपंग आहे, शरीरात शक्तीने कोण भांडणार म्हणून मी जात नाही. ते जरी पैसे जर मी वाचवले, कोणी मला लुबाडलं नाही तरी मंदिर असंच बनेल. तर असेही भक्त आहेत. प्राणेर अर्थैर धिया, धिया म्हणजे बुद्धी, धी म्हणजे बुद्धी. जसं व्यासदेवांनी आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपल्याला भागवतम दिलं. भागवताची रचना कोणी केली? व्यासदेवांनी केली. नारद मुनींचा आदेश प्राप्त झाला. नारद मुनीने त्यांना सांगितलं, म्हणजे तू इतके सगळे शास्त्र लिहिले, उपनिषद लिहिले, पुराण लिहिले, तरी तुला आनंद नाही आहे का? कारण तू सगळं कर्मकांड लिहिलं. हे द्या ते मिळेल, हे करा ते मिळेल, देवीची पूजा करा चांगली पत्नी मिळेल, शिवजीची पूजा करा चांगले पती मिळेल, सूर्याची पूजा करा चांगलं संपत्ती किंवा सत्ता प्राप्त होईल. पण भगवंतांच्या लीलेचं वर्णन न केल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त नाही झाला. तुम्ही भगवंतांच्या लीलेचं, कृष्ण लीलेचं वर्णन करा. आणि गुरूंच्या आदेशावरून त्यांनी आपल्या बुद्धीचा उपयोग केला. त्यांना वाटायचं आता माझ्या बुद्धीचा उपयोग मी असं लिहायला सांगितल्यानंतर कोण ही बुद्धी स्वीकारणार, कोण बुद्धिमान आहे? त्यांनी विचारलं ब्रह्मदेवांना. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, गणेश, गणपती तुझ्या बुद्धीच्या बरोबरीचा आहे आणि तेच लेखांकन करू शकतील, लिहू शकतील. मग त्यांनी सांगितलं गणपतीने, मी थांबणार नाही, नॉनस्टॉप लिहित जाणार. मग आता व्यासदेवाने विचार केला, आता कसं करू? म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही लिहायचं, आणि जर नाही समजलं तर पूर्ण समजून घेण्यासाठी थोडा थांबून विचार करायचा. मग व्यासदेवांना जेव्हा थांबायला लागायचं त्यावेळी काहीतरी ते कठीण वाक्य सांगायचे, गणेशजी थांबायचे, विचार करायचे आणि नंतर लिहायचे. रूपगोस्वामींविषयी असं वर्णन आहे, आता समजा जर हे भागवतम किंवा चैतन्य चरितामृत आहे, ह्या पानावरती जर लिहायचं त्यांना जर काहीतरी कठीण वाटत असेल किंवा डाऊट असेल तर या पानावरती ते पहिला लिहून काढायचे आणि नंतर हे पान कंप्लीट करायचे. ह्याचं कनेक्शन पुढं. तर असे बुद्धिमान आचार्य आहेत आपले. कधी होतंय का आपलं वाचणं कळत नाही, डोक्याच्या आत जात नाही, वाचणं उडून जाते वरून. प्रभूजी किती वेळा वाचणं कळतच नाही हो. तर असे हे आचार्य आपल्याला प्राप्त झाले आहेत, ज्यांनी आपल्याला इतके ग्रंथ किंवा इतक्या बुद्धीनं आपल्याला प्राप्त झालं. आणि नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे फक्त यज्ञ, तप, पूजा याच्यात नसून त्यांनी देखील श्रेयस, फक्त प्रेयस नाही, श्रेयस वापरला. कशासाठी? भागवत ग्रंथ लिहिण्यासाठी. आणि चौथा आहे वाक म्हणजे वाणी, जे कपिल देवांनी आपल्या मातेला आणि आपल्या पित्यांना उपदेश केला. सांख्य योग, जसं आजकाल जे मोठमोठे मंत्री आहेत किंवा मोठमोठे व्यक्ती आहेत ते देखील जेव्हा भेटतात इस्कॉनबद्दल, प्रभुपादांबद्दल बोलतात, तो सुद्धा एक मोठा प्रचार आहे, ती त्यांची सेवा आहे. जसं मोदीजी आम्ही जपानला गेले आणि जपानला गेल्यानंतर त्याने निडर होऊन सांगितलं, मी आज जपानच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांना देण्यासाठी मी भगवद्गीता आणलेली आहे. ही भगवद्गीता नाही आहे, मी सांगितलं ही भगवद्गीता आणलेली आहे, दाखवली त्यांनी. आणि भगवद्गीता सारखं ज्ञान किंवा त्याच्यासारखा गिफ्ट भारतामध्ये मोठं कोणतं नाही आहे. माझे मित्र परिवार माझ्या नावाने बोंब मारत असतील, मोदी एका विशिष्ट धर्माचा प्रचार करतोय, म्हणले राहू दे, मला फरक पडत नाही. भगवद्गीता. जसं मी परवा शुक्रवारी अचानकच अपॉइंटमेंट भेटली. बू अब्दुल्ला, आपण पाहिलं असेल फोटो वगैरे. बू अब्दुल्ला हे जे दुबईचे शेख परिवार जो आहे, दुबईमध्ये राजेशाही चालते, ब्युरोक्रेसी, लोकशाही नाही चालत. त्यांच्याच कुटुंबातील आलेला मुलगा पुढचा राजा, पंतप्रधान बनत जातं. आणि तेच राजेशाही चाललेली आहे, घराणेशाही किंवा राजेशाही. लोकशाही नाही आहे दुबईमध्ये, वोटिंग वगैरे होत नाही. तर त्यांचं एवढी चांगली पद्धती आहे, तिथं शेख लोक जे आहेत
शेख परिवार किंवा शेख धर्माचे लोक ते 20% आहेत दुबईमध्ये. भारतातले लोक 40% आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि बाहेरून आलेले सगळे मिळून 80% आहेत आणि ते लोक 20% आहेत. पण त्यांनी संपूर्ण आपलं कंट्रोल ठेवलेलं आहे, कारण ते दुबईचं नागरिकत्व कुणालाही देत नाहीत. जसं अमेरिकेत तुम्ही गेला 5 वर्ष 10 वर्ष राहिला तर तुम्ही अमेरिकन सिटिझन बनता. अमेरिकेचा पासपोर्ट तुम्हाला दिला जातो. मग भारतीय पासपोर्ट सरेंडर करायचा, अमेरिकेचा पासपोर्ट, त्या दिवशीपासून तुम्ही अमेरिकन सिटिझन प्राप्त होते. युरोपमध्ये तसं आहे सगळीकडं, फक्त दुबईमध्ये तसं नाही. दुबईमध्ये ते देतात एमिरेट्स कार्ड. आधार कार्ड जसं आहे तसं एमिरेट्स कार्ड देतात. युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे जो गल्फ देश आहे UAE, त्याच्यामध्ये शारजा, अबुधाबी आणि दुबई हे सगळे जे प्रदेश आहेत तर ते कार्ड देतात. ते कार्ड घ्यायसाठी भारतीय पैशानुसार दर 2 वर्षाला 2 लाख रुपये भरायचे आणि ते कार्ड रिन्युअल करायचं. तेच तुमचं कार्ड दुबईमध्ये. तुम्ही काही जॉब करा, काही करा, पण तुम्हाला नागरिकत्व भेटणार नाही. नागरिकत्व त्यांनी त्यांच्याकडे सांभाळून ठेवलं आहे. पण असे त्यांच्यापैकी त्यांचे 270 बिझनेस सांभाळणारे हे बू अब्दुल्ला आहेत. 270 कंपनीचे मालक. आणि असं त्यांचं स्वागत, अशी त्यांची भाषा, असं आलिंगन, असं चर्चा. वाटलं नाही की ते दुसऱ्या धर्माचे आहेत. असं वाटत होतं जुने कोणीतरी मित्र आहेत, भरपूर वर्षानंतर भेटलेत. आज त्यांचं म्हणणं होतं की धर्म किंवा ग्रंथ हे सगळं आपली जी शिकवण आहे किंवा आपला भगवंतांवरती असलेला जो आशा आहे किंवा जो संबंध आहे तो थोडा बाजूला ठेवून जर माणुसकी या नात्यानं आपण जगलं तर कधी युद्ध किंवा कष्ट होणार नाही. आणि मी त्यांना पंढरपूरला सुद्धा इन्व्हाइट केलं आणि त्यांनी वचन दिलेलं आहे की जेव्हाही ते भारतात येतील, महाराष्ट्रात येतील, तर नक्की ते पंढरपूरला सुद्धा येतील. आणि पुढच्या वेळी जेव्हा मी दुबईला जाईन त्यावेळी ते सगळे शेख जे आहेत, पंतप्रधान, राष्ट्रपती, त्या सगळ्यांना भेटवणार आहेत. तर आपण दामोदरकडे प्रार्थना करा की जर त्याने मदत केली तर भू वैकुंठ लवकर पुन्हा तयार होईल. तर मी काल त्यांना फोटो पाठवला की भारतात पुन्हा पोचलो, तर त्यांनी धन्यवाद वगैरे लिहिलं. सगळीकडे आपण पाहिलं असेल, त्यांनी सुद्धा शेअर केलं सगळीकडे. मी फार प्रसन्न आहे भारतातून आलेले कृष्ण भक्त दास यांच्या स्वागतासाठी वगैरे. तर हे आहे वाणी वाचा. प्राणेर अर्थैर धिया वाचा श्रेयम आचरणम सदा. तर आता आपल्या हातात आहे की आपल्याजवळ जे आहे ते पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत लावणं. कधी कधी ऑब्झर्व केलं जातं काही भक्त कुकिंग शिकत नाहीत. का? कुकिंग शिकण्यापूर्वी मलाच करायला लागतं, मलाच लावतात कुकिंग करायला. आश्रमची गोष्ट आहे, जनरल आश्रममध्ये. गाडी शिकायची नाही. का शिकत नाही? गाडी शिकलो ना मलाच ड्रायव्हर बनवतात. मग दरवेळी सब्जी मंडीला जा, स्टेशनला जा, हे आण ते आण. त्यामुळे अशी बुद्धी कधी विकसित करायची नाही. आपल्याजवळ जे आहे ते 100% भगवंतांच्या सेवेत लावण्याचा प्रयत्न करणं. जे ब्रह्मचारी आहेत त्यांनी संपूर्ण जीवन फक्त फुल टाईम भक्त हा शब्द नाही आहे. फुल टाईम कार्य केलं तर आपण फुल टाईम भक्त आहे. फुल टाईम सेवा केली तर आपण फुल टाईम सेवक आहे. मी फुल टाईम भक्त आहे खरं, मी 2 तास सेवा करणार, मला विचारायचं नाही. मग कुठला फुल टाईम? पार्ट टाईम झाला. पार्ट टाईम पण नाही. पार्ट टाईममध्ये तर लोक 5-6 तास सेवा करतात, काम करतात. कमीत कमी 4 तास तरी पार्ट टाईममध्ये काम करतात. फुल टाईम या शब्दाचा अर्थ आहे फुल टाईम सेवा. त्याला म्हटलेलं आहे प्राणैर. अर्थैर, ज्यांच्याजवळ वेळ नाही पण धन अर्जन करणारे आहेत, त्यांनी धनाद्वारे भगवंतांची सेवा आणि 3 आश्रमांची काळजी घेणं. भगवंतांची विग्रह सेवा, भगवंतांची भोजन सेवा, भक्तांची भोजन सेवा, साधू सेवा, ही सगळी सेवा चालते कुणामुळे? ग्रहस्थांनी दिलेल्या धनराशीमुळे. आणि आपण धनराशी दिल्यानंतर भगवंतांवर उपकार करत नाही, भगवंत आपल्यावर उपकार करतात आपलं धनराशी स्वीकार करून. आपलं धन पवित्र करायसाठी. आपल्याला वाटतं काय सारखं सारखं पैसे 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 आपण देऊन भगवंतांवर कधी उपकार नाही करत. भगवंत आपलं धन उपयोग करून आपल्याला पवित्र करतात. माझा गेल्या वर्षीचा अनुभव आहे. गेल्या वर्षी 75व्या व्यासपूजेच्या निमित्तानं जगभर, भारतभर, महाराष्ट्रभर जे आपण फिरलो, कलेक्शन केलं,
प्रत्येक दीक्षित भक्तांनी 75,000 धनराशी दिली. आणि त्यानंतर मी ऑब्झर्व केलं की भगवंतांची किती योजना आहे की जे भगवंतांच्या मंदिराचं भूवैकुंठ जे फाउंडेशन जे झालं ते फाउंडेशन फक्त भगवंतांच्या भक्तांनी दिलेल्या धनराशीवर उभं झालं. आता बिल्डिंगसाठी तर कोणी देतील, पण फाउंडेशन बघा फक्त भक्तांनी दिलेल्या धनराशीवर उभं राहिलं. कारण पाया, आणि त्या पायावर आता मंदिर उभं राहणार आहे. आणि अशी संधी पुन्हा नाही आहे. आपण कधी भगवंतांना उपकार करणार आहे. मंदिर होणार आहेत, रथयात्रा होणार आहे, जन्माष्टमी होणार आहे, सगळं होणार आहे, पण श्रेय आपलं आहे. एकदा मी साधू संपूर्ण विचारत, प्रभूजी तुम्हाला काय प्रेरणा भेटली हे सगळं एवढं जागा वगैरे सगळं करण्यासाठी? तर प्रभूजी म्हणाले की 2005 गुरु महाराज त्यांच्याशी चर्चा करत होते, आजपासून 20 वर्षापूर्वी. आणि महाराजांनी सांगितलं, साधूसंग मंदिर बनणार आहे सोलापूरमध्ये, मंदिरासाठी जागा भेटणार आहे, सगळं होणार आहे, पण काळाचं अंतर आहे. पण जो सौभाग्यशाली आहे तो निमित्त बनणं ते महत्त्वाचं आहे. निमित्त मात्र भवसव्यसाची. आणि त्या एका वाक्यावर प्रभूजी म्हणाले मी ते विचार केला, मी का निमित्त बनणार नाही, मी का ते निमित्त बनू नये. आणि म्हणून जागेसाठी 2 एकर जागाची स्पॉन्सरशिप पहिल्या टप्प्यामध्ये झाली. कारण प्रभूंची आईची इच्छा होती की गुरु महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सोलापुरात मंदिर व्हावं. आणि मग स्वतः प्राणेर अर्थेर धिया वाचा सगळीकडेच चारी दृष्टीतून त्यांनी सेवा केली. मग ते बाउंड्री वॉल असो दिवसभर थांबवून, मग विग्रह सेवेसाठी असो, मंदिराचं असो, कुठेही असो, आपुलकीनं प्रत्येकजण तेच आहे. ज्यांच्याजवळ जे आहे ते सगळेजण देऊ शकतो. जसं आपण गुरूंसाठी प्रार्थना करतो, वैष्णवांसाठी प्रार्थना करतो, कृष्ण से तोमार कृष्ण दीते पार तोमार शकती आछे. कृष्ण तुमचे आहेत, कृष्ण तुमच्या हृदयामध्ये आहेत, कृष्ण तुमच्या जवळ आहेत, तुम्ही आम्हाला कृष्ण देऊ शकता. ज्यांच्याजवळ कृष्ण आहेत ते आम्हाला कृष्ण देऊ शकतात. ज्यांच्याजवळ बुद्धी आहे ती बुद्धी भगवंतांच्या सेवेत आपण लावू शकतो. ज्यांच्याजवळ शक्ती आहे, मी जसं आयव्याच्या मुलांना सकाळी सांगत होतो, आत्ता हे शरीर शक्तिशाली आहे, तरुण आहे, कार्य करण्यासाठी अंगामध्ये शक्ती आहे, शक्ती संचारित आहे. आत्ताच कष्ट करणं, कठीण अवघड सेवा करणं आपण करू शकतो. एकदा म्हातारपण आजारपण आल्यानंतर कठीण आहे. त्यामुळे सेवेला कधी मागे राहू नका. सेवा अशी करा की भगवंत आपल्याला बघायसाठी येतील. जसं भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणाले, कृष्णाला बघण्याचा प्रयत्न करू नका, सेवा अशी करा की भगवंत आपल्याला पाहण्यासाठी येतील. तर ज्याच्याजवळ ज्या कला आहेत, बुद्धी आहे, ज्याच्याजवळ धन आहे, त्या सर्व भगवंतांच्या सेवेमध्ये लावून, सर्व म्हणजे 100% नाही, 10%चा विचार आहे. सर्वस्व तोमार चरणे संपिया पोडेची तोमार घरे, मानस देह गेह जो किच्छु मोर अर्पिलो तुवा पदे नंद किशोर. ऐकायला छान वाटतं, पण ते कार्यामध्ये सुद्धा मानस देह गेह म्हणजे संपत्ती. तर असं सौभाग्य आहे आपलं की आपल्याला प्रत्येक वेळी अधिकारी, गुरुजन, भक्तगण आपल्याला सेवेत लावतात. आपल्याला कधी कधी वाटते काय सारखं सारखं पैसे, किती सेवा करू. जसं माताजी, मला एक माताजी सांगत आहे, प्रभूजी माताजी कंप्लेंट करतात, किती वेळा राजभोग बनवा, किती वेळा 56 भोग बनवा, नरसिंह जयंतीला बनवा, नित्यानंद बनवा, रथयात्रेला किती वेळा 56 भोग बनवा. काय ब्रजमोहिनी माताजी मला सांगत आहे, प्रभूजी तुम्ही कमी सांगत जा, माताजी लोक कंप्लेंट करतात. आपलं सौभाग्य आहे की आपल्याला वेळोवेळी सेवेमध्ये लावलं जातं. जसं एक असते पालतू कुत्रं आणि एक आहे रस्त्यावर सोडलेलं. त्या पालतू कुत्र्यालाच कामामध्ये लावलं जातं, घर राखणीसाठी ठेवलं जातं, सिक्युरिटी गार्ड सोबत त्याला ठेवलं जातं, घरामध्ये कॅम्पसमध्ये फिरवलं जातं, त्याला काम लावलं जातं. का? कारण त्याची जबाबदारी आहे. आणि त्याची ती सेवा केल्यामुळे त्या कुत्र्याच्या गळ्यात बेल्ट जो आहे तो मालक आहे म्हणून त्या कुत्र्याची काळजी घेतली जाते. त्याला कोणतीही म्युन्सिपाल्टी वगैरे पकडून घेऊन जात नाही. पण ज्याच्या गळ्यात बेल्ट नाही, ज्याचा वारस कोणी नाही, त्याला मग यमदूतसारखे म्युन्सिपाल्टीवाले घेऊन जातात. आपलं सौभाग्य आपल्याला कोणीतरी सेवेमध्ये लावत आहे. आपण स्वतंत्र नाही, आपण पारतंत्र्यात आहे. भौतिक जगात बघा प्रत्येकाला वाटतं स्वतंत्रतेमध्ये राहणं,
मला काय विचारतात, मला कशाला कामाला, तू कोण मला विचारणारा, काय केलं तुम्ही माझ्यासाठी. आई वडिलांनाच विचारतात काय केलं आमच्यासाठी. त्यांनी जर काय केलं असं तुमचा जन्मच झाला नसता. सगळ्यात महत्त्वाची बुद्धीचा उपयोग करत नाहीत लोक. तर लोक काहीही कोणतेही जे अर्थहीन प्रश्न किंवा अर्थहीन बुद्धीचा उपयोग करतात. पण आपली कृपा आहे की भगवंतांनी आपल्याला सेवेत लावलेलं आहे. त्यामुळे कष्ट होईल, त्रास होईल, पण मी जे सकाळी सांगत होतो, आपण भगवंतांना प्रार्थना केलेली आहे, हे हरा, हे हरे श्रीमती राधाराणी आम्हाला भगवंतांच्या सेवेत लावा. आणि भगवंतांनी आपल्याला सेवेत नियुक्त केलेलं आहे. तर येणारे 2-3 उत्सव फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिला उत्सव आपल्यासाठी, मोठे उत्सव, छोटे तर असतीलच, सगळ्यात मोठा उत्सव जो आहे आपला उत्सव, आपल्या भक्तांचा उत्सव. जगासाठी नाही, नाव तर त्यांचं जगान्नाथ आहे, पण जगाचे नाथ आहेत, पण ते आपले नाथ आहेत पहिलं. आणि जसं आपण ठरवलेलं आहे की जन्माष्टमीसाठी आपण सगळ्यांकडं कलेक्शन करायचं, जगामध्ये, भौतिक जगामध्ये सगळीकडं, पण जगन्नाथ रथयात्रेसाठी मात्र आपण आपल्या भक्तांद्वारे बाहेर, कारण का बाहेर 2-2 वेळा जर आपण गेलं कलेक्शनसाठी तर लोक देखील कन्फ्यूज होणार, काय सारखं सारखं पैसे. वर्षातून एकदा जन्माष्टमीसाठी गोविंद आला रे आला, लोक खुश असतात आणि जन्माष्टमीला देतात. त्यामुळे रथयात्रा आणि ब्रह्मोत्सव आपल्याकडे आहे. आणि रथयात्रा ब्रह्मोत्सव त्याही थोड्या थोड्या सेवा आहेत. त्याचा सिंहाचा वाटा, जसं मी सांगत होतो, महाप्रसाद सेवा तर दरवर्षी साधुसंग प्रोस करतात रथ पोचल्यानंतर संध्याकाळी. सकाळची अमल हरिनाम प्रभू लाड परिवार लाजू लाड त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे रथाची, साऊंड सिस्टीमची, थोडीफार जी बाहेरच्या गावातून आलेले भक्त त्यांची सेवा, गुरु महाराजांचं येण्या जाण्याचं तिकीट, कृष्ण चैतन्य महाराजांचं त्या ज्या सेवा आहेत, राम गोविंद महाराज, आपलं सौभाग्य आहे. पंढरपूरने किंवा पंढरपूर धामांनी आपल्याला जवळ ठेवलेलं आहे, किंवा पंढरपूरने स्वीकार केलं सोलापूर जिल्ह्यात राहण्यासाठी. आम्ही नाही आहे पंढरपूरच्या जवळ, पंढरपूरने आम्हाला जवळ ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सौभाग्य आहे. कित्येक रथयात्रेमध्ये गुरु महाराज नाही आहे, ठरवलेल्या रथयात्रा 6-6 महिने पहिले इन्व्हिटेशन देऊन सुद्धा. पण आपलं सौभाग्य आहे की पंढरपूर जवळ आहे. त्यामुळे गुरु महाराज म्हटले ठीक आहे, 29ला नाही 2ला करा, 3ला मी मग पंढरपूरला जातो. बरोडाची 27ला गुरु महाराज नाही आहेत. किती रथयात्रे, माझ्याजवळच 20 इन्व्हिटेशन आहेत रथयात्रेसाठी. नंदुरबार, वल्लभ विद्यानगर, अहमदाबाद, सुरत, बरोडा, हैदराबाद, दिल्ली, रायचूर, लातूर, किती इन्व्हिटेशन आहेत आपल्या झोनचे, आपल्या झोनच्या बाहेरचे देखील. आणि सौभाग्य आपलं की आपल्याला गुरु महाराज स्वतः संघ देऊन, ते जेवपर्यंत आहेत तोपर्यंत अधिक संघ बोलू नये, पण नंतर सत्यता तर आहेच, नंतर फोटोमध्ये आणि विग्रहामध्ये सेवा आहे. त्यामुळे घर आहे, जॉब आहे, दुकान आहे, कॉलेज आहे, ते तर राहीलच, पण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांच्या संगतीमध्ये येऊन त्यांची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे. एकदा फोटोत विचारा गोपालकृष्ण महाराजांच्या शिष्यांना किती कष्ट आहे. प्रत्येक वेळी आठवण येते की महाराज रथयात्रेत आरती, मंगल आरती दररोज न चुकता. तर सगळ्यात पहिला रथयात्रा उत्सव 2 जुलै बुधवार, सगळ्यांचा हक्काचा वार, बुधवार सुट्टीचा वार, त्यामुळे सुट्टीसुद्धा घ्यावी लागणार नाही. सकाळी मंगल आरतीपासूनच आपण या. ठीक 8 वाजता गुरु महाराजांच्या द्वारे जगन्नाथ कथा होईल. आणि जगन्नाथांची कथा झाल्यानंतर दुपारी ठीक 1 वाजता आपण हुतात्मा स्मृती मंदिरपासून रथयात्रा प्रारंभ करणार आहोत. प्रार्थना करा वरुण देवांना जास्त आपल्यावरती कृपा करू नका. पावसाची आठवते रथयात्रा 2 वर्षापूर्वी, तर त्यांची इच्छा आहे, शेवटी जगन्नाथांची इच्छा आहे, त्यांना पावसामध्ये फिरायचं असतं तर आपण काय करू शकतो. तर रथयात्रेमध्ये 2 तारखेला आपण रथयात्रा आणि संध्याकाळी जबाबदारी श्रीमान ब्रजबंधुप्रोनी घेतलेली आहे तिथली तयारीची. बालाजी मंदिर आणि बालाजी मंदिरच्या मंगल कार्यालयामध्ये रथयात्रा समापन होईल. आणि रथयात्रा झाल्यानंतर सगळे थकलेले असतात, त्यामुळे तिथं कोणताही कार्यक्रम होणार नाही. गेल्यानंतर फक्त प्रसाद होईल.
त्यामुळे कथा, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम जे काही आहेत ते सकाळी 8 ते 11 या वेळेत होतील. आणि दिवसभर सुट्टीच घ्या, घरी जायचं, काय असेल ते मेकअपचं सामान पण मंदिरातच घेऊन या, इथंच व्यवस्था करू एक रूमची, इथूनच रथयात्रेसाठी जाणं आवश्यक आहे. कारण एकदा जर घरी गेलं मग घरची माया शक्तिशाली होते. मग घरातून फोन करतात, प्रभूजी निघला का रथ, कुठल्या चौकात आला, कन्या चौकात आला का, इथे येऊ का, तिथे. त्यापेक्षा सुरुवातीपासूनच, कारण रथयात्रा सुरुवातीचं स्थान आहे द्वारका किंवा कुरुक्षेत्र, आणि रथयात्रा संपते ते आहे वृंदावन. गोपींच्या भावनेमध्ये चैतन्य महाप्रभू भगवंतांना खेचून कुठं घेऊन चाललेत, द्वारकेहून वृंदावनला. मग मधल्यामध्ये दिल्ली स्टेशनला किंवा हरियाणा स्टेशनला येऊ नका, डायरेक्ट कुरुक्षेत्रलाच या. कुरुक्षेत्रपासूनच, सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत वृंदावनपर्यंत पोचा आणि वृंदावनमध्ये बालाजींचं दर्शन घ्या आणि प्रसाद घ्या. श्रील प्रभुपाद 1974 साली गेले ना बालाजीला, 1973 साली प्रभुपाद तिरुपतीला गेलेले. आणि तिरुपतीमध्ये ज्यावेळी बालाजींचं दर्शन घेतलं तिरुपतीमध्ये, तर प्रभुपाद म्हणाले हे बालाजी म्हणजे बाळकृष्ण आहेत. कारण भगवंतांनी मथुरेत जेव्हा जन्म झाला, मथुरेत देवकीच्या गर्भातून बाहेर आले, त्यावेळी शंख, चक्र, गदा, पद्म चतुर्भुज होते, ते बालाजी म्हणजे व्यंकटरमण आहेत. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. तर बालाजींचं दर्शन आणि प्रसाद सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि त्यानंतर सेवा ज्या आहेत, हा पहिला उत्सव. दुसरा उत्सव आहे आषाढी एकादशी. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज की महाराजांची 76वी व्यासपूजा पुन्हा पंढरपूर धामामध्ये. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. तर लोक कित्येक चालून आणि पदयात्रा, परिक्रमा, दिंडी करत येत आहेत. आपल्याला तर 60 किलोमीटर जायचं आहे. तर 4 तारखेला जगन्नाथ रथयात्रा आहे पंढरपूर धामामध्ये. 5 तारखेला दीक्षा अनुष्ठान आणि आदिवास. सोलापूरच्या कोणत्याही भक्तांना यावेळी दीक्षा नाही आहे, कारण वृंदावनमध्ये दीक्षा कार्यक्रमामध्ये नावं देण्यात येणार आहेत. पण ज्यांना दीक्षा घ्यायची आहे त्याची तयारी सुरुवात करण्यासाठी आपापले काउन्सिलर किंवा नामट प्रमुख यांच्याजवळ आपण नावं द्या, ज्यामुळे आत्तापासून डिसेंबरची तयारी आपण करू शकतो. डिसेंबर 5 तारखेला दीक्षा होईल वृंदावन धामामध्ये. 5 डिसेंबर वृंदावन धाम. तर 5ला दीक्षा, आदिवास, 6ला आषाढी एकादशी, व्यासपूजा आणि 7 तारखेला आपण परत येऊ शकतो. तर तोही सॅटर्डे संडेच आहे. 5 आणि 6 सुट्टीचा दिवस. आणि तिसरा उत्सव आहे आपल्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव की जय. 15 आणि 16 तारीख सॅटर्डे संडे. आणि भारतीय कोणता स्वातंत्र्य दिन, भारतीय स्वातंत्र्य दिन, द इंडिपेंडन्स डे ऑफ इंडिया. स्वातंत्र्य दिन 15-16 यावेळी जन्माष्टमी आणि त्याची सेवा आत्तापासून आपल्याला चालू करावी लागणार आहे. कारण आपण इतके सर्वजण व्यस्त असतो की सुरुवातीपासून आपण तयारी करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिला जगन्नाथ रथयात्रा, दुसरा आषाढी एकादशी, तिसरा जन्माष्टमी. आणि 3 उत्सव आपण चांगल्या पद्धतीनं साजरे केल्यामुळे आपल्याला चौथा जो कार्यक्रम आहे तो आहे श्री वृंदावन धाम की. वृंदावन धाममध्ये यात्रा आणि ती महाराजांच्या सानिध्यामध्ये. 5 डिसेंबर 1975 साली परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी संन्यास दीक्षा श्रील प्रभुपादांकडून घेतली. आणि 50 वर्ष, आपल्यापैकी बऱ्याच जणांचं वय पण नसेल 50, तर 50 वर्ष संन्यास आश्रमाच्या नियमांचं पालन करून संपूर्ण जगभर महाराजांनी श्रील प्रभुपादांचा गुणगौरव जो पसरवला. द फेस्टिवल ऑफ रिनाऊन्सिएशन, त्यागाचा उत्सव. घराचा त्याग केला आणि त्याचा उत्सव 50वा. तर ती यात्रा आहे 4, 5, 6, 7, 8 आणि 9 6 दिवसीय वृंदावन यात्रा, ज्यामध्ये वृंदावन परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा, सप्त देवालय, राधाकुंड, श्यामकुंड, गोवर्धन, त्यानंतर मथुरा,
बरसाना, नंदगाव सर्व यात्रा आहे. त्यामुळे ज्या भक्तांनी प्लॅनिंग केलेलं असेल कार्तिक वगैरे, बघा यावेळी विचार करा, थांबा, डिसेंबरमध्ये यात्रा काढा. आणि मंदिरातील सर्व दीक्षित भक्त, प्रचारक सर्वांना विनंती आहे, आजपासून, तशी अनाउन्समेंट भरपूर वेळा झाली, तरीसुद्धा ज्यांनी पुन्हा पुन्हा यात्रेचं नियोजन करण्याची इच्छा असेल, डिसेंबरपर्यंत कोणतीही यात्रा आयोजन करण्यात येणार नाही. मग ती प्रायव्हेट असो किंवा मंदिराची असो, कुणीही वृंदावन यात्रेचं आयोजन करणार नाही. गुरु अवज्ञा होणार नाही याची काळजी घ्या. गुरु महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्वांना घेऊन वृंदावनला डिसेंबरमध्ये यायचं आहे. 5000 भक्तांची यात्रेची तयारी करायची आहे. तर पुन्हा विनंती आहे की कुणीही वृंदावन यात्रेचं आयोजन डिसेंबरच्या अगोदर करायचं नाही. कार्तिक आला, आमची यात्रा, IYF यात्रा, IGF यात्रा, कोणतीही यात्रा वृंदावनला जाणार नाही. इस्कॉन सोलापूरची एक यात्रा फक्त जाईल सप्टेंबर महिन्यामध्ये, 4 धाम यात्रा, ज्याचं नियोजन पहिलाच झालेलं आहे. तेही फायनल झाल्यानंतर आपल्याला त्याची अधिक माहिती देण्यात येईल. गोविंदराम प्रभू त्याची अधिक माहिती आपल्याला देतील. 4 धाम यात्रा सप्टेंबर. ती सोडता कोणतीही यात्रेचं आयोजन किंवा नियोजन कुणी करू नका. सगळी तयारी 1 वर्ष, ज्या गुरूंनी आपल्यासाठी 50 वर्ष दिली त्यांच्यासाठी 5 दिवस देणं आपल्याला कर्तव्य आहे शिष्याचं. त्यामुळे सुट्ट्या राखीव ठेवा. आणि तोही सॅटर्डे संडे आहे. 5 आणि 6 देखील सॅटर्डे संडे आहे. 6 आणि 7 तर वृंदावन यात्रेची देखील आपल्याला माहिती देण्यात येईल. तर सगळ्यात पहिला जगन्नाथ रथयात्रा महोत्सव की बुधवार 2 जुलै, त्यानंतर 6 जुलै रविवार आषाढी एकादशी, त्यानंतर जन्माष्टमी 15 आणि 16 ऑगस्ट आणि वृंदावन यात्रा 4 ते 10 डिसेंबर. श्री श्री राधा दामोदर भगवान की, श्री श्री कृष्ण बलराम की, प्रल्हाद नरसिंह देव की, निताई गौर प्रेमानंदे.